स्वागतम स्वागतम सुस्वागतम। महाराष्ट्र शासनाच्या नियोजन भवन या सभागृहात उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, वकील मित्र, मैत्रिणी यांचं मी ॲडव्होकेट बलदेव सिंग राजपूत 15वे कैलासवासी प्रभाकर हेगडे व्याख्यानमालामध्ये मी आपले सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। खरं म्हणजे विधी फाउंडेशनतर्फे दरवर्षी आपण हेगडे व्याख्यानमाला घेतो। त्याचा मागे स्पष्ट असा उद्देश असा असतो की नवीन येणारे जे विद्यार्थी आहेत, जे लॉ करून प्रॅक्टिसमध्ये येतात किंवा आपण LLBचा अभ्यास करत असताना, लॉचा अभ्यास करत असताना आपल्याला काही अडचणी येत असतील, त्यासंबंधी काय आपल्याला शंका असतात, बऱ्याच गोष्टींचे आपल्याला विचारायचे असतात, ज्या आपल्याला मार्गदर्शन मिळत नाही, ते मार्गदर्शन विद्यार्थ्यांना व नवीन येणाऱ्या वकिलांना करता यावं, हा याचा मागचा स्पष्ट उद्देश आहे। आणि खरं म्हणजे हा कार्यक्रम 2 सत्रामध्ये आपण घेतो। पहिलं सत्र असतं स्टुडंट्स इंटरॅक्शन्स, विद्यार्थ्यांची हितगुज, आणि सेकंड सत्रामध्ये मान्यवर जे एक्सपर्ट असतात त्यांचं एक व्याख्यान असतं, आणि मग इतर प्रोग्राम असतात। त्या अनुषंगाने आपण आजचं हे सत्र आयोजित केलं आहे विधी फाउंडेशनतर्फे। आपल्यासाठी पहिलं जे सत्र आहे त्या पहिल्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांची जी हितगुज आहे त्याच्यामध्ये काही प्रमुख पाहुणे आपण बोलवले असतात। त्या प्रमुख पाहुण्यांचा अनुभव, त्याचा उपयोग घेऊन, त्याचा उपयोग करून आपल्याला काही शंका पडल्या असतील त्याचं निरसन करण्यासाठी प्रमुख पाहुणे उपस्थित असतात। खरं म्हणजे आजच्या सत्रासाठी आपल्याला जे प्रमुख पाहुणे लाभलेत, जे आपल्याशी चर्चा करणार आहेत, जे आपल्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत, ते सर्व प्रमुख पाहुणे नामांकित असे न्यायाधीश आहेत, नामांकित असे वकील आहेत। म्हणून तुमच्या मनात काही शंका असतील तर आत्ताच प्रश्न तयार करून ठेवा की तुम्हाला आता समोर जर नामांकित जजेस असतील, न्यायाधीश असतील, तर त्यासंबंधी तुम्हाला काय शंका असतील, की मला समजा ते ज्या पोस्टवर बसलेत त्या पोस्टवर जर आपली इच्छा असेल जायची तर त्यासंबंधी त्यांनी काय प्रयत्न केलेत, त्यांनी अभ्यास कसा केला, त्यांनी जसा अभ्यास केला त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन आपणही जाऊ शकतो का, त्यासंबंधी आपल्याला काही प्रश्न असतील तेही डोक्यात ठेवा। किंवा आता एक वकील मॅडम आहेत, अनुराधा परदेशी मॅडम, त्यांचाही अनुभवाचा आपल्याला काही उपयोग करून घेता येईल का, कारण जवळजवळ 1992 पासून मॅडम वकिली क्षेत्रात आहेत, तर आपल्याला त्याही गोष्टीचा विचार करून त्यांच्याकडनं आपल्याला काही मार्गदर्शन करून घेता येईल का, असाही डोक्यात विचार ठेवा। समजा नाही शक्य झालं ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये आपल्याला जाणं, तर प्रॅक्टिसमध्ये आपल्याला तक कसं धरता येईल, कारण प्रॅक्टिसमध्ये यायच्या आधी आपल्याला बऱ्याच गोष्टींची भीती असते। फर्स्ट जनरेशन लॉयर असतील तर त्यांच्यासाठी 1001% भीती असते। इकडून तिकडून लोक घाबरत असतात, अरे वकिली कशी चालेल तुझी, तुझ्या मागे कोणी नाही, गॉडफादर नाही। अजिबात घाबरायचं नाही। आम्ही इथे जे जमलो आहेत तेही फर्स्ट जनरेशन लॉयरच आहेत। मला तर कशी घाबरत होते लोक, मी पण एका खेड्यातून आलो आहे, तर आमच्या इथे पूर्वी त्या टमटम चालायच्या, महिंद्राच्या गाड्या असतात ना त्या चालायच्या, तेव्हा मी असंच बस स्टँडवर उभा असताना एक आला माझ्याजवळ आणि त्याने सांगितलं, हा बघ, हा जो ड्रायव्हर आहे ना हा LLB झाला आहे। म्हटलं म्हणजे तू मला का सांगतोय सगळं, अरे LLB वाल्यांचे हाल बघ काय आहेत। पण त्याला मी तेव्हा माझा कॉन्फिडन्स होता की त्याचे हाल आहेत, माझे नाही होणार, त्याची वकिली नाही चालली, माझी चालणार। म्हणजे एखादी परिस्थिती तशी असेल आपली तशीच असेल असं नाही। आपण किती मेहनत करतो, आपण किती अभ्यास करतो याच्यावर आपला व्यवसाय डिपेंड असतो। शेवटी आपलं हे प्रोफेशन आहे, आपण नोबेल प्रोफेशनलमध्ये आहोत, त्या अनुषंगाने आपल्याला लोकांना न्याय द्यायचा आहे।
अनेक मान्यवरांची आपण आत्तापर्यंत भाषणं ऐकलीत, त्याच्यामध्ये त्यांचं पहिलं एक वाक्य असतं की यू शुड बी व्हेरी मच हॉनेस्ट विथ युअर ब्रीफ. एखाद्याने आपल्याला काम दिलं त्याचे प्रामाणिकपणे ते काम करणं हे आपलं खरं म्हणजे आपल्या प्रोफेशनचं कर्तव्य आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा प्रॅक्टिसमध्ये आलात तर योगायोगाने येणार आहेत, ओघाओघाने या सगळ्या गोष्टी येणारच आहेत. दुसरी गोष्ट, तुम्ही आता अभ्यास करत असताना LLBचा आपण अभ्यास करतो त्यावेळेस सुद्धा बरेच प्रश्न असतात. आता आमच्या वेळेस 10 विषयाचा पॅटर्न होता, म्हणजे एकचदा आम्ही एक्झाम द्यायचो. याच्यापूर्वी 6 विषय होते. आता तुम्हाला सेमिस्टर आहे, म्हणजे तसा लोड कमी झाला आहे. आम्ही वर्षातून एकदा लोड घ्यायचो, फुल लोड असायचा. आता तुम्हाला 2 वेळेस लोड घ्यायचा, पण हाफ ऑफ लोड घ्यायचा आहे. म्हणजे लॉ करत असताना सुद्धा आपल्याला खूप प्रश्न असतात. प्रत्येक वेळेस आपले लेक्चरर्स, प्रिन्सिपल्स तुम्हाला मार्गदर्शन करतातच, प्रोफेसर मार्गदर्शन करतातच, पण तरी सगळ्याच गोष्टी त्यांना कधी कधी म्हणजे थिअरॉटिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकल नॉलेज याच्यामध्ये खूप डिफरन्स असतो. म्हणजे जे आपल्याला पुस्तकात शिकवलं जातं कधी कधी इथे दिसत पण नाही. आपण अरे मी तर काय वेगवेगळं शिकलो आहे, आणि इथे साधा आता तुम्हाला कोर्टातून जमा केलेले पैसे जर काढायचे असतील तर त्याच्यासाठी 3-4 ऑर्डर घ्यायला लागतात. हे कुठेच मॅन्युअलमध्ये लिहिलेलं असेल, पण तुम्हाला असं प्रॅक्टिकली थिअरॉटिकल कोणी शिकवणार नाही. तर आपले प्रमुख पाहुणे जे आपल्याला आज लाभलेत त्यांचं आगमन झालेलं आहे. आपण एकदा जोरात टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. सर्व जे मान्यवर आज व्यासपीठावर आता उपस्थित झाले आहेत त्यात आहेत प्रथम जी भन्साळी साहेब, 6वे डिस्ट्रिक्ट अँड सेशन न्यायाधीश, श्री AD मारगोडे साहेब, 9th सिव्हिल जज SD ठाणे, NB राठोड साहेब, 3rd CJ JD ठाणे, आणि ॲडव्होकेट अनुराधा परदेशी मॅडम. सर्व मान्यवर आपल्या समोर आहेत. न्यायाधीश महोदय आहेत, डिस्ट्रिक्ट जजचे न्यायाधीश आहेत, आणि JMFC आपल्यासमोर एक मान्यवर अजून सुर्वे मॅडम येत आहेत. कुठं? हो सॉरी मॅडम, प्रिन्सिपल आहेत मॅडम. तर आपण मी थोडक्यात फक्त मान्यवरांचा परिचय करून देतो, आणि आपण मग त्यांचा एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण एक स्मृतिचिन्ह आणि एक पुस्तक आपण बहाल करणार आहोत. मान्यवरांनी आपला अमूल्य वेळ आपल्याला दिला त्यासाठी. तर सर्वप्रथम 6वे जिल्हा आणि सेशन सत्र न्यायाधीश श्री जी भन्साळी सर यांचा थोडक्यात परिचय जर म्हटला तर सर आपण औरंगाबाद येथे LLB पूर्ण केलं, पुणा युनिव्हर्सिटीमध्ये आपला LLM पूर्ण झाला आहे, आणि सेट आणि नेट UGCची जी एक्झाम्स असते सरांनी तीही क्लिअर केली आहे, आणि 1996मध्ये एक्झाम नेट सेट क्लिअर करून फुल टाईम लेक्चरर म्हणून जवळजवळ 1.5 वर्ष सरांनी भारतीय विद्यापीठ पुणे येथे लेक्चरशिप केली आहे. 2000 पासून ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये सर जॉईन झालेत, आणि तेव्हापासून आत्तापर्यंत 13 ठिकाणी म्हणजे 13 जिल्ह्याच्या ठिकाणी सरांनी काम पाहिलं आहे ॲज अ जज म्हणून. तर त्याच्यानंतर ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये JMFC म्हणून जॉईन होऊन आज सर प्रमोशन घेऊन आपण ठाण्याच्या 6वे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश म्हणून काम पाहतात. कोल्हापूरला सरांचं 2000मध्ये ट्रेनिंग झालं, आणि गोवा हायकोर्टात रजिस्ट्रार म्हणून गव्हर्नमेंट लॉ डिपार्टमेंटला डेप्युटी सेक्रेटरी म्हणून आपण काम पाहिलं आहे. असे मान्यवर आपल्याला आज आपल्या या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. तर मी K. पाटील सर यांना विनंती करतो की सरांना एक स्मृतिचिन्ह आणि पुस्तक देऊन सरांचं स्वागत करायचं आहे.
समोर कोण आहे? हां ठीक आहे, जाऊ दे, आता पुढचं घेतो. पुढचे मान्यवर माननीय न्यायाधीश श्री A.D. मारगुडे सर. आपण 2007 मध्ये कारंजा लाड जिल्हा वाशिम येथून आपलं लॉचं शिक्षण पूर्ण केलं आहे. आपण प्रॅक्टिसमध्ये येऊन नागपूर आणि मुंबई हायकोर्टामध्ये आपण वकील म्हणून प्रॅक्टिस केली. आपला PG डिप्लोमा इन टॅक्सेशनमध्ये मेरिटमध्ये सर आपण होतात. 2012 पासून ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये सर आपण जॉईन केलं आहेत आणि 2025 मध्ये म्हणजे सिव्हिल जज जॉईंट डिव्हिजन ज्युनियर डिव्हिजन पासून प्रमोशन होऊन आता सर आपण सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन म्हणून 2025 पासून ठाण्यामध्ये काम पाहत आहेत. आतापर्यंत आपण नांदेड, भंडारा, यवतमाळ, सातारा आणि आता ठाणे या ठिकाणी न्यायाधीश म्हणून काम पाहतात. मी मनोज भट सरांना विनंती करेन की सर आपण मारगुडे सरांना स्मृतिचिन्ह आणि पुस्तक देऊन त्यांचं स्वागत करूया. राजाला घेऊन पुढचे मान्यवर माननीय श्री NB राठोड सर, तिसरे सिव्हिल जज जॉईंट ज्युनियर डिव्हिजन ठाणे. सर आपण 2011 मध्ये अमरावती विद्यापीठात लॉचं शिक्षण पूर्ण करून म्हणजे सर देखील कारंजा लाड येथूनच आपण पण लॉचं शिक्षण पूर्ण केलं आहे. लॉ ऑफिसर म्हणून महिंद्रा रुरल हाऊसिंग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी याच्यात आपण लॉ ऑफिसर म्हणून काम बघितलं आहे. आणि आत्ता ठाण्यामध्ये सर CJJD म्हणून काम पाहत आहेत. मी सुदर्शन साळवी सरांना विनंती करतो की सर आपण स्मृतिचिन्ह आणि पुस्तक देऊन सरांचं स्वागत करावं. झालं हे पुढचे मान्यवर ॲडव्होकेट श्रीमती अनुराधा परदेशी मॅडम. 1992 मध्ये आपण मॅडम लॉ TMC लॉ कॉलेजमधून पूर्ण करून वकिली क्षेत्रात सिव्हिल, क्रिमिनल आणि मॅट्रिमोनियलचे केसेस आपण हँडल करत आहात. भारतीय महिला फेडरेशनच्या सहसचिव म्हणून आपण काम बघत आहात. जिल्हा विधी प्राधिकरणच्या सदस्य आहात आणि त्याचबरोबर सेक्शुअल हॅरेसमेंट कमिटी ठाणा कोर्ट याचे आपण सदस्य आहात. तसं मॅडमबद्दल बोलायचं तर खूप आहे पण आपल्याला वेळेचंही बंधन आहे. म्हणून मी अर्चना मोरे मॅडमला विनंती करतो की अनुराधा परदेशी मॅडम यांना आपण स्मृतिचिन्ह आणि पुस्तक देऊन त्यांचं स्वागत करावं. अरे इथे लिहिलं आहे ना, संपलं ना, आता कोण आहे तिला. पुढचे मान्यवर सुर्वे मॅडम. मॅडम आपण प्रिन्सिपल म्हणून काम पाहतात. मॅडम मला तो वेळ नाही मिळाला आपला परिचय जास्त घ्यायला. मी गिरीश यादव सरांना विनंती करेन की आपण स्मृतिचिन्ह आणि पुस्तक देऊन मॅडमचं आपण स्वागत करायचं आहे. धन्यवाद यादव सर. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपलं 15वे
कैलासवासी प्रभाकर हेगडे व्याख्यानमाला याचे 2 सत्रामध्ये आपण हे व्याख्यानमाला पूर्ण होत असतं. तर पहिलं सत्र आहे इंटरॅक्शन विथ स्टुडंट्स, की विद्यार्थ्यांशी हितगुज. या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्यासमोर आता डायसवर मान्यवर उपस्थित आहेत ज्यांचा गाढा अनुभव आहे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये. तर आपल्या या कार्यक्रमाच्या सुरुवात करण्यापूर्वी की जसं विधी फाउंडेशनचा मी उद्देशपैकी एक उद्देश की विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील आपले वकिली व्यवसाय चालू करण्यापूर्वी किंवा लॉचं शिक्षण घेण्यापूर्वी किंवा घेत असताना ज्या काही आपल्याला शंका किंवा आपल्याला काही मार्गदर्शन हवं असतं त्याची सोय करता यावी या उद्देशाने आपण हे पहिलं सत्र घेत असतो. मी मागच्या वर्षी पण आम्ही विधी फाउंडेशनतर्फे एक घोषणा केली होती की आपण वकिलीमध्ये येताना वकिलीमध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्याला सिनियरची निवड करायला लागते की मला ज्युनियरशिप करायची, कारण ज्युनियरशिप केल्याशिवाय आपण शिकणार नाही. ते अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती. आणि त्यासाठी सिनियरची निवड कशी करायची, चांगले सिनियर कुठले आहेत, कोणते आहेत. सगळे वकील चांगले असतात, परंतु तुम्ही ज्या फील्डमध्ये तुमचा जो कल आहे त्या कलमधले एखादे सिनियर आपल्याला मिळाले पाहिजेत. कुठले सिनियर अभ्यासू आहेत, कुठले सिनियर कुठल्या मॅटर्समध्ये त्यांचा हातखंडा आहे या गोष्टीचं पण नॉलेज आपल्याला नसतं. आणि त्यासाठी विधी रिक्रुटमेंट सेलची आम्ही स्थापना केली आहे. आणि त्या अनुषंगाने तुम्हाला कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही 4 लोकांचे नंबर देऊ. त्या नंबरवर तुमचा CV पाठवायचा आणि तुमच्या क्वालिफिकेशनप्रमाणे तुमचा ज्या क्षेत्रामध्ये कल असेल त्याप्रमाणे त्या सिनियरची आम्ही तुम्हाला सूचना देऊ. किंवा काही सिनियर जे वकील मंडळी असतात त्यांनाही ज्युनियरची आवश्यकता असते, तेही विधी रिक्रुटमेंट सेलला कॉन्टॅक्ट करतात. म्हणून कोणाकडे वॅकन्सी असेल तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना पाठवत असतो. म्हणून ही एक सूचना मी इथे करू इच्छितो. तर आपण या कार्यक्रमाला लगेच सुरुवात करूया. मी सांगितल्याप्रमाणे जर कुणाला मान्यवर उपस्थित आहेत काही विचारायचे असतील प्रश्न तर आपण सुरुवात करूया. कोण घेतोय पहिला कॉल? माईक पास करा जरा प्लीज. जा लवकर. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचं खूप खूप स्वागत आणि धन्यवाद की तुम्ही इथे आलात. सर, माझं नाव अवधूत आहे. मी TMC लॉ कॉलेजचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे आणि मी कोर्ट व्हिजिट, आम्हाला एक विषय असतो की बाबा तुम्ही कोर्ट व्हिजिट करा आणि बरंच काय त्यामध्ये शिकायला मिळतं निरीक्षणामधनं. तर जस्ट मी फॅमिली कोर्टच्या मॅटरच्या वेळेला राठोड सरांच्या ठिकाणी मी तिकडे उपस्थित होतो आणि सर खूप धन्यवाद की ज्या पद्धतीने मला वातावरण मिळालं. एक भीती असते, उगाच एक आगाऊ भीती म्हणू शकतो आपण मनामध्ये की कोर्ट, मी घरी मी ऐकत आलो की कोर्टाची पायरी चढू नको हे ते, तर ती भीती माझी दूर झाली सर. आणि एक हिंमत आली की हां आता मी रेग्युलर व्हिजिट करीन, दर महिन्याला जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा करीन. मग मला त्याविषयी थोडंसं एक गायडन्स हवं होतं की व्हिजिट आता मी दुसऱ्यांदा करीन किंवा तिसऱ्यांदा करीन तर कुठल्या गोष्टींचं मी जास्त लक्षात ठेवायला पाहिजे निरीक्षणामध्ये आणि कुठल्या गोष्टी मी वगळल्यातच चालेल सुरुवातीला. म्हणजे कोर्टात येताना काय काळजी घ्यायला पाहिजे थोडक्यात? बनसाई सर उत्तर देत आहेत. हे बघा, 10:30 वाजता आपल्याकडे लॉर्डशिप येत आहेत, म्हणून बी स्पेसिफिक. कारण आम्हाला जनरली बोलायला मिळत नाही आणि आम्ही खूप बोलावं असं अपेक्षित पण नाही आहे. कारण आम्ही रेग्युलरली तुम्हा लोकांचं ऐकतोय. समोरचे काही चेहरे परदेशी मॅडम बाजूला पाहिल्यानंतर मला टेन्शन आहे आपण काय बोलायचं म्हणून. पण क्वेश्चन बी स्पेसिफिक आणि तुमचे अनुभव शेअर नका करू स्पेसिफिक क्वेश्चनला. आपल्याकडे काय माहिती आहे की लॉच्या सब्जेक्टमध्ये एखाद्या वेळी एका प्रश्नासाठी आपण 2 पॅरेग्राफचे 2 ताससुद्धा बोलू शकतो. म्हणून आणि जे जे प्रश्न तुम्हाला तुमच्या सिनियरकडून सहजपणे मिळू शकतात ते तिथे सॉल्व करा. मुळात तुमचा जो अनुभव आहे ना तो आम्ही पण असं घडत गेलो. ऑन द कॉन्ट्ररी आत्ता आपण काही पण टॉपिक काढला की तुम्ही यूट्यूबवर गुगलवर सर्च करता, तर काय गोष्टी करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हा तुमचा प्रश्न आहे ना. हो. हां, सामान्यपणे
संस्कार एक घरातून मिळतात माणसाला, पहिली बाब. दुसरं आपल्या शाळेमध्ये बालवाडी टू 10th मिळतात. दुसरं. तिसरा गुरु असतो आपण कॉलेजमध्ये मित्रांकडून शिकतो. आणि खरं तर 4वी-7वीला शिक्षण आपलं संपलेलं असते, नंतर फक्त आपण परीक्षा देण्यासाठी शिकतो. आज आपला विषय इथिक्स, आणि इथिक्स तसं पाहिलं तर हा काही शिकवायचा विषय नाही आहे. म्हणजे मी जेव्हा ज्युनियर होतो तेव्हा मला सिनियर काही काम सांगायचे, पण बाहेर निघाल्यानंतर ते त्यांचा कपडा काढायचे आणि गाडी पुसायची. मी 2 दिवस पाहिलं. आय वॉज अ स्टुडंट ऑफ 3rd or 4th इयर. त्यावेळी त्यांची म्हणजे मला वाटतं 95-96ला एक 50,000 ते 60,000ची वकिली असेल, आणि हिरो होंडावर ते जायचे. मी बॅग धरून मागे बसायचो. मग मला लक्षात आलं तो माणूस म्हणत नाही पण आपण गाडी पुसायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ हे नाही, की आपण गाडी पुसण्यासाठी आहोत. आणि शनिवार रविवार सोबत असलो तर आम्ही बाहेर जायचो, आपल्याला एक पुस्तक आणायचे, त्या क्लायंटला एक मीटिंग घ्यायची, आणि येताना आम्ही दळण आणायचो. तर तो म्हटला डब्बा धरावा लागायचा. सुरुवातीला मला वाटायचं हे काय, पण त्याच घरामध्ये गेले की मला चहा मिळायचा. मॅडमना आम्ही वहिनी म्हणायचो, कारण वी ऑल आर फ्रॉम विलेज एरिया. म्हणजे या दोन्ही साहेबांचे गाव आहे, तिथे हार्डली 1.5-2 लाख लोकसंख्या आहे. माझ्या गावाची फक्त 12,000 लोकसंख्या आहे. तर ह्या गोष्टींना आपण काय करायला पाहिजे, नाही काय करायला पाहिजे, हे आपण बऱ्याच गोष्टी आपण डिसाईड करतो. समाजात आपल्या सिनियरकडे आईवडिलांकडून काय शिकून आलो त्याच्यावर ह्या बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. म्हणून हाऊ टू बिहेव याचे तसे काही स्पेसिफिक नॉर्म्स नाही आहेत. आपल्याला काय वाटते योग्य तेच योग्य, काय वाटते अयोग्य ते आपण ठरवायचं, की क्रायटेरिया काय आहे. आता आपण पाहतो की लॉची डेफिनेशन टाईम टू टाईम, प्लेस टू प्लेस बदलते. आता कोणत्या तरी देशामध्ये ते स्वागताची पद्धती की एकमेकांच्या गालाला गाल लावतात. आता मला देश माहीत नाही आहे, किंवा गळा भेट घेतात, तर तिथली पद्धत आहे. ते आपल्याकडे हे अलाउड नाही आहे. म्हणून ह्या गोष्टी या वेळेनुसार बदलतात. आणि प्रश्न धडाधड विचारा. आम्ही साधारण बोलणारे बाकी पण वक्ते आपल्याकडे प्राचार्य मॅडम आहेत, आणि प्रश्न विचारायला संकोच करू, बट बी स्पेसिफिक. हा प्रश्न हे उत्तर असं. अजून सर, आमचा विद्यार्थी म्हणून एक प्रश्न होता तिन्ही मान्यवरांना, की लॉमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा समज आहे की फक्त प्रॅक्टिसमध्ये यायचं. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे किंवा वेरियस फील्ड्स कोणत्या अवेलेबल आहेत आपल्या अनुभवाप्रमाणे. सर, तिन्ही मान्यवरांना हा माझा प्रश्न आहे. वकिलीमध्ये येताना नाही, लॉ ग्रॅज्युएट झाल्यावर. ओके, वकील झाले. प्लीज सर. जनरली आपल्याला माहीत नसते की लॉ फील्डमध्ये काय काय आहे, काय काय नाही. सचिन तेंडुलकरने जेव्हा 200 रन प्रथमतः केले होते तेव्हा सकाळ पेपरमध्ये दुसऱ्या दिवशी एक न्यूज होती, क्षितिजा पलीकडे एक क्षितिज, असं त्याचं हेडिंग होतं. म्हणजे स्काय इज लिमिट म्हणतो आपण, त्याचा अर्थ असा होतो देर इज नो लिमिट. म्हणजे लॉचे स्टुडंट आज इतके आनंदी असतील की त्यांच्यासाठी सगळेच दरवाजे खुले आहेत. मेडिकलचा एखादा मेडिकल ऑफिसर वकिली करू शकत नाही, पण लॉचा ग्रॅज्युएट हा त्या मेडिकल हॉस्पिटलचा लॉ ऑफिसर होऊ शकतो. बरोबर. एखादा सिव्हिल इंजिनियर कोर्टात येऊन वकिली करू शकत नाही, त्याला कायद्याचं ज्ञान नाही, पण लॉ स्टुडंट जेव्हा वकील होतो तो त्याच PWDचा लॉ ऑफिसर होऊ शकतो. आर्म फोर्स मधला आर्मी ऑफिसर तो वकिली करू शकत नाही, पण वकील हा आर्म फोर्स मध्ये जज ॲडव्होकेट जनरल बनू शकतो. म्हणजे सांगायचं एवढंच आहे की देर इज नो लिमिट. तुमच्या मनाला वाटलं इथं जावं, यू कॅन गो देअर. तुम्ही तिथं जाऊ शकता. दरवाजे उघडे आहेत, फक्त काय करायचंय, कडी उघडायची आहे. मी जास्त काही सांगणार नाही. प्रत्येक फील्डला एक ऑफिसरची गरज असते. बँक असो, हॉस्पिटल असो, गव्हर्नमेंटचं कोणतंही डिपार्टमेंट असो. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे, कॉपीराईट आहे, ट्रेड तुमचं कन्व्हेन्सिंग आहे. वकिली सोडू ना,
2 मिनिटात संपवतो. नाही, 1-2 मिनिटं. सगळे जे स्टुडंट आहेत त्यांचं असं म्हणजे गैरसमज असावा की आता वकील झाल्यानंतर वकिलीच पेशा हा आहे, तसं नाही. ते नोबल प्रोफेशन आहे, ज्युडिशरी आहे. तुम्ही JMFC बनू शकता, डिस्ट्रिक्ट जज, डायरेक्ट एलिव्हेशन पण होऊ शकते, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट. ह्या व्यतिरिक्त पण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आहे. तुम्ही लॉ ऑफिसर म्हणून काम करू शकता. मी देखील इथं येण्याआधी फॅकल्टी होतो, त्यानंतर मी रिजनल लॉ मॅनेजर होतो महिंद्राला, त्याच्यानंतर चोलामंडलमला देखील मी लॉ ऑफिसर होतो. म्हणजे तुम्ही कंपनीपासनं तर सगळंच, जसं सिन्स फ्रॉम द डेट ऑफ बर्थ तर एंडपर्यंत आपला कायदा आहे तसंच तुमचा आहे. त्याच्यामुळे आनंदी राहा, स्काय इज द लिमिट असं स्वतःलाच म्हणायचं. देर इज नो लिमिट. छान अभ्यास करायचा आणि एक मार्ग निवडायचा आणि त्या मार्गाने सरळ जायचं. एक दोन सेकंदात एक प्रिन्सिपल सांगतो आणि थांबतो की प्रिन्सिपल ऑफ सिलेक्शन अँड इग्नोरन्स हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे अपॉर्च्युनिटीज तर आपल्याला खूप आहेत. आपल्याला माहीत आहे की आता आपल्याला सेक्रेटरी व्हायचं आहे किंवा कोणाला लॉ ऑफिसर व्हायचं आहे, कोणाला जज व्हायचं आहे, तर ते होताना इथिक्सचाच एक भाग आहे. मॅडमला माहीत असतील कारण त्यांचा रोजचा हा विषय आहे. प्रिन्सिपल ऑफ सिलेक्शन अँड इग्नोरन्स म्हणजे असं की तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे टार्गेट आणि इग्नोर करायच्या बाकीच्या मोह माया ज्या गोष्टी आहेत त्या. एक उदाहरण आहे, जेव्हा एखादा वाघ शिकार करतो ना, ते 10 हरणाचा कळप आहे, तर तो 10 हरणाच्या कळपाला 10च्या 10वर हमला करत नाही. तो एकच बघतो. तो एक जेव्हा तो टार्गेट चूज करतो ना, तेव्हा त्या हरणांकडे जेव्हा तो धावतो, तर लिटरली तुम्ही न्यूज किंवा एखाद्या डिस्कवरी चॅनलमध्ये बघा, ते बाकीची 9 हरणं जे आहेत ते त्याच्या बाजूने जातात, त्याच्या अंगाच्या वरनं उडी मारून जातात, पण तो त्यांना काय करत नाही. त्याचं जे टार्गेट होतं ना, तो त्याच्याकडेच जातो आणि टार्गेट अचीव करतो. ह्याचा आपल्या वास्तविक जीवनाशी संबंध असा की जेव्हा आपण कॉलेजमध्ये आहे किंवा वकिली व्यवसायात आहे, आपल्याला जज व्हायचं आहे, बऱ्याच गोष्टी आहे, मोह माया आजूबाजूला, पार्टी, हॉटेल्स, हे आपल्याला इग्नोर करून टार्गेटकडे जाणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे हे जे आपले सगळे दरवाजे उघडे आहे, एक दरवाजा आपण चूज केला ना, तर बाकी इग्नोरन्स काय आहे, दॅट इज द पार्ट ऑफ इथिक्स. आणि ते आपल्यालाच आपल्या सत्सक बुद्धीला विचारून आपल्याला काय इग्नोर करायचं आहे आणि काय अचीव करायचं आहे. ओके, धन्यवाद. सर नमस्कार, अस्मिता लॉ कॉलेजमधून आहे. एक मिनिट सर बोलत आहेत. विचारू सर, ज्यावेळेस जे नवोदित वकील असतात तर त्या नवोदित वकिलांनी सुरुवातीला कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वकिलीमध्ये यशाची खरी व्याख्या ही काय आहे, याच्यावरती थोडंसं फक्त सांगा. मला वाटतं आपण परदेशी मॅडमकडे जाऊया. मॅडम व्यवस्थित याच्यावर प्रकाश टाकू शकतील. यशाची व्याख्या विचारली त्यांनी, बरोबर. तर अशी काही यशाची व्याख्या कोणीही करू शकत नाही. आपण रोज शिकणारे विद्यार्थी आहोत. मी आज इथे बसले, पण मीही तिथेच बसलं पाहिजे. सरही मान्य करतील, रोज शिकण्याचा दिवस असतो आणि प्रत्येक जण म्हणजे मी सुद्धा आज बहुतेक 33 वर्ष झाली, पण आज मलाही वाटतं मला रोजच्या रोज हे एक सागर आहे. कायदा हा ज्ञानाचा सागर आहे. आपल्याला रोजच्या अपेक्स कोर्ट जे आहेत, आपलं कोर्ट आहे, उच्च न्यायालय आहेत, सर्वोच्च न्यायालय आहेत, यांच्यामध्ये रोजच्या रोज जे जजमेंट्स होतात ते आपण रोज वाचत असतो. आणि मला वाटतं प्रोफेशनल एथिक्समध्ये मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांनी वाचून यायला पाहिजे. आपण आज म्हणजे वाचून आलाच असाल आपण, तर त्याच्यात काय म्हटलं आहे, प्रोफेशनल एथिक्स म्हणजे काय, किंवा आपण वकील होणार आहोत म्हणजे काय करायचं आहे. तर आपण जो कायदा निवडलाय त्याच्यामध्ये आपल्याला अपडेट राहायला पाहिजे, रोजच्या रोज वाचन केलं पाहिजे आणि त्याचा अभ्यास आपण कोर्टात जायला पाहिजे. आणि त्यातून आपल्याला जी शिदोरी मिळेल, जे यश मिळेल, त्याच्यावरती आपण संतुष्टी मानली पाहिजे. त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा मार्ग काढून एक केस छोटीशी होती की कल्याण कोर्टमध्ये हे होतं की एक स्लो पॉयझनचं मॅटर होतं की जे स्लो पॉयझन देऊन
त्या आरोपीनी त्या आपल्या भागीदाराचा खून केला होता. त्या स्लो पॉयझनची बाटली कोर्टामध्ये हजर होती. काही दिवसांनी ती गायब झाली. मुद्देमालातून ती गायब झाली. ती कोणी केली, काय केली हा वाग वेगळा, पण हा मार्ग आपण निवडला पाहिजे का यशासाठी? तर नाही. प्रोफेशनल एथिक्स, आपण मगाशी सरांनी सांगितलं की आपण या फील्डमध्ये आलो, एक नोबेल प्रोफेशन आहे. आपण एक वकील म्हणून एक खूप जबाबदारी समाजाने आपल्यावर दिली आहे. आपल्याकडे येणारा क्लायंट आपल्यावरती विश्वास ठेवून येणार आहे आणि तो आपल्याला आपलं जीवनाचं एक यश मिळवण्यासाठी आपला प्रश्न आपल्या हातात देणार आहे, आपलं बाळ आपल्या हातात देणार आहे. आपल्याला त्याची काळजी घेऊन आपल्याला एक वकील म्हणून आपल्यावरती मी नेहमी म्हणते की तसं हेच आहे की आपण काळा कोट घालतो, आपण बँड लावतो, ते उगीच घालत नाही. माय सोल इज प्युअर. आपण बँड लावतो त्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. ही मला मिळालेली किंवा मला समजलेली व्याख्या ही खरं चुकीची असेल, बरोबर असेल मला माहीत नाही, पण मी जेव्हा सांगते की माय सोल शुड बी प्युअर, मी माझ्या क्लायंटची जबाबदारी घेऊन त्यांची केस मांडायला जाते तेव्हा मी माझ्या चौकटीमध्ये राहिलं पाहिजे. त्याला काहीतरी चुकीचं करायचंय म्हणून मी नाही करायचंय. यश चुकीच्या मार्गाने मला मिळवायचं नाही. यश फक्त पैसा, गाडी नाही. आपण ज्यांच्यासाठी म्हणजे हेगडे साहेब मी बघितलेत म्हणून सांगते, फार दिग्गज वकिलांना आम्ही बघितलंय आणि त्यांच्यासमोर आपण कुणीच नाही. आजही आपण शिकतोय. हीच भावना घेऊन आपण जेव्हा कोर्टात जातो, जेव्हा रोजच्या रोज कान आपले 5 सेन्सेस आपण मोकळे उघडे ठेवतो, तेव्हा आपल्याला समजतं शिकणं केवढं मोठं आहे. रोज शिकायला पाहिजे आणि म्हणून आपली पाटी रोजची कोरी ठेवली पाहिजे. रोज मला जे मिळतं ते ज्ञान ग्रहण करून मी समाजाला काहीतरी दिलं पाहिजे. यश बाळांनो पैशात नाही. पैसे मिळवलेच पाहिजेत. आपण भाजी भाकरी मिळवायलाच बाहेर पडलोय, पण ते कुठल्याही मार्गाने नाही करायचं. खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे की तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही आमच्या बरोबरच इथे आलेलात. तुमच्यासारखेच आम्ही आहोत, ज्ञानग्रहणी आपण आहोत. मग तसेच आपण राहून यश मिळवूया आणि ते यश शुद्ध पाक असं असू दे, सोन्यासारखं, सूर्यप्रकाशासारखं असू दे. एवढं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ही, प्रत्येकालाच मिळते असं नाही, पण किमान त्याचे आपण हे म्हणजे एक ज्ञान मिळवणारे आपण विद्यार्थी आयुष्यभर राहूया. एवढं तरी कराल ना तरी खूप मोठे व्हाल. धन्यवाद. कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे असा पहिला प्रश्न होता. उत्तर त्याच्यात हेच आहे की अभ्यास केला पाहिजे. हा सर. 3 प्रश्न झाले आतापर्यंत. भन्साली सरांनी, राठोड सरांनी, मॅडमनी, परदेशी मॅडमनी एकदम छान समर्पक उत्तर दिलीत. मी खूप म्हणजे त्यात ॲड करू शकत नाही. पहिला प्रश्न मला वाटते आपण काय ऑब्झर्व करायला पाहिजेत. माझं डायस ट्रेनिंग सुरू असताना मला एक छान आता ते प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज म्हणून रिटायर झालेत, शर्मा सर होते. त्यांच्याकडे ऑब्झर्वेशन करताना आम्हाला हे असतात, 1 महिना जवळपास डायस ऑब्झर्वेशन असतं. मी सरांकडे जेव्हा बसायचो त्यावेळेस त्यांचं प्रत्येक टायमिंग असो, पंक्च्युअलिटी असो, ह्या बऱ्याचशा गोष्टी ऑब्झर्व करायचो. आणि असेच त्यावेळेस माझी पण फार प्रॅक्टिस नव्हती झालेली, त्यामुळं मला पण सारखे प्रश्न पडायचे आणि मी त्यांना प्रश्न विचारायचो, पण त्याचं उत्तर माझ्या डोक्यात जे यायचं तेच ते उत्तर द्यायचे. त्यामुळे मला थोडं असं पॉझिटिव्ह वाटायचं की आपण एका राईट अँगलनी चाललो आहे. तर सरांचं एकच वाक्य मी त्यावेळेस घेतलं होतं की त्यांनी म्हणायचे की तुम्ही आता डिस्ट्रिक्ट प्लेसला आहे, सगळ्यांकडे तुमचं डायस ऑब्झर्वेशन आहे, तुम्ही आता काय शिकायचं हा तुमचा प्रश्न आहे, तर तुम्ही प्रत्येकाकडची जी चांगली गोष्ट तुम्हाला मिळते ती घ्या, ती ऑब्झर्व करा. कोणाचं तुम्हाला पंक्च्युअलिटी आवडत असेल, कोणाचं म्हणजे रिझनिंग आवडत असेल, कोणाचं जजमेंट आवडत असेल, कोणाचं शॉर्ट जजमेंट लिहिण्याची कला आवडत असेल, असं प्रत्येकाकडून जे चांगलं मिळत असेल ते घ्या आणि ते तुम्ही आत्मसात करा, असं आमच्या सरांचं एक हे होतं. राहिला आत्ता सरांनी प्रश्न विचारला काय हे घ्यायचं, तर इंटेग्रिटी जसं आहे, गुड कम्युनिकेशन स्किल आहे, ऑनेस्टी आहे. ऑनेस्टी तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आजकाल. आणि संस्कार सरांनी जसं भन्साली सरांनी सांगितलं, हे संस्कार इथूनच येतात. पुढे मग आपलं अर्निंगसाठी काय कसं करायचं ते तर आपली प्रत्येकाची स्किल आहे. म्हणजे मी तरी नक्की त्यात कमी होतो, म्हणून मी हा एक चांगला निवडला मार्ग की आपलं ज्युडिशरी त्या काळात आमच्यासाठी म्हणजे भरपूर मोठी क्रेज होती. त्यानंतर मी ज्यांच्याकडे 1-2 वर्ष LLM करत असताना प्रॅक्टिस केली त्या सरांचं पण सिव्हिलमध्ये छान काम होतं नागपूरला. आणि त्यांचं एक म्हणजे बरंच वर्ष मी 2 वर्ष त्यांच्याकडे होतो, पण त्यांच्याशी पण कम्युनिकेशन करताना
एक त्यांचं नेहमी सांगणं असायचं की काय करायचं, तर पक्षकारांसाठी आपण फी घेतोय, भांडतोय, त्यांचा पूर्ण आपल्यावर विश्वास आहे, त्यामुळे आपण बेलसाठी उभं आहे, तर मी या मॅटरमध्ये उभं आहे म्हणजे माझ्याकडून बेल झालीच पाहिजे, या पक्षकाराला बेल मिळालीच पाहिजे. मग ते भले मी वादीसाठी असेल तर दावा माझ्याच बाजूने निकाली झाला पाहिजे. 100% मी 500% कसं देऊ शकतो हे प्रत्येकाने तशी जबाबदारी ठरवायला पाहिजे. म्हणजे आपण ज्या पक्षकारांकरता उभा आहे त्यासाठी आपण 100% नाही तर 500% देऊन कसा त्याला न्याय मिळवून देऊ शकलो पाहिजे हे त्यातून कळायला पाहिजे आपल्याला. म्हणजे यासाठी आपण झटायला पाहिजे. मी माझ्या LLB आणि LLM करताना एक छान पुस्तक वाचलं, त्याचा माझ्या आयुष्यावर फार मोठा परिणाम पडला. ते पुस्तक आहे द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग. मी जेव्हा याच्यामध्ये जायचो LLMचा अभ्यास करताना किंवा JMFCची पण तयारी करताना थोडं जरी डिसअपॉइंटमेंट झालं की आता एवढेच दिवस राहिले आपल्याला प्रिपरेशन कसं करता येईल, त्या पुस्तकातलं थोडं जरी 2-3 पेजेस जरी वाचलं तरी मला सेल्फ मोटिवेशन व्हायचं आणि छान म्हणजे स्वतःला आपण काहीतरी करू शकतो असं करून आमच्या वेळेस याची प्रीची फर्स्ट टाइम त्यावेळेस हे निघाली होती. प्रीची एक्झाम नंतर मेन्स आणि इंटरव्ह्यू असं राहिलं होतं. त्यामुळे प्रीला काय प्रश्न विचारतील असं काहीच आयडिया नव्हती. त्यामुळे आम्ही कॉन्स्टिट्यूशनच्या अमेंडमेंटपासून जे काय विचारतील असं काय विचारतील काही, कारण जुने क्वेश्चन पेपर नव्हतं, काही नव्हतं. त्यामुळे मी आणि आमचे 2-3 मित्र होते, आम्ही सेल्फ स्टडीज करायचो, ग्रुप स्टडी करायचो वेळ मिळेल तसा. आणि 100 मार्कांचा प्रश्न आहे तर आम्ही टार्गेट कितीचं ठेवायचं, तर 100 आउट ऑफ 100चं आम्ही स्वतःसाठी टार्गेट ठेवलं होतं की आम्हाला 100 आउट ऑफ 100 मिळतील तरच आम्ही मेन्सची परीक्षा देऊ शकू. असं करून आम्ही 93 मार्क जवळपास प्रत्येकाने 100 म्हणजे 100पैकी 93 मार्क प्रीच्या एक्झाममध्ये मिळवले. असं करत म्हणजे स्वतःसाठी एक टार्गेट ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि जे स्टुडंट आहे त्यांना फक्त एकच सांगायचं आहे, ते पण मी कोणाकडून तरी ऑब्झर्व करून म्हणजे हे करून आत्मसात केलेलं आहे की आयुष्याची लढाई जिंकणं फार कठीण आहे. आपण कॉलेजचं आयुष्य जिंकतो म्हणजे जगत असतो, कॉलेजची एक्झामच आपल्याला त्यावेळेस फर्स्ट टर्म सेकंड टर्म हे फार कठीण वाटतं, पण त्यानंतर जी खरी लढाई आहे ती आयुष्याची लढाई आहे. ती जो जिंकू शकतो तोच खरा सामनावीर असतो. एवढेच करून मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. हां बोला मॅडम. Good morning, everyone. I am Tejaswini Dhurab. I am from Advocate PC Patil Law College. My question is, how can students from non-English or local school backgrounds improve legal English? लीगल इंग्लिश कसं इम्प्रूव्ह करता येईल? How can students from non-English school or local school backgrounds how to improve legal English? थोडक्यात म्हणजे सर त्यांना छान मराठीत सांगतो. त्यांना मराठी नाही येते, तुला मराठी येते. आणि हा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो. हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात असतो. का मराठी येते का? हां त्यांना मराठी बॅकग्राऊंड और फ्रॉम हिंदी बॅकग्राऊंड? मी महाराष्ट्रीयन आहे. हां ओके. म्हणून प्रश्न मराठीत आला असता तर अजून मजा आली असते. नाही ती मुळातच तिला इंग्लिशमध्ये काही प्रॉब्लेम नाही. तिचा जरी हा प्रश्न हायपोथेटिकल असला तरी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटते, मी कॉन्व्हेंटचा विद्यार्थी असेल का? माझं स्कूलिंग 10वी पर्यंत जिल्हा परिषदला झालंय. इंग्लिशच मी 7वीत शिकलो. तर लिगल लँग्वेज कसं आपण त्याच्यावरती प्रभुत्व मिळवू शकतो, त्याला एकच पर्याय आहे, एकच रस्ता आहे, दॅट इज हार्ड वर्किंग. रोज बेअर ॲक्ट वाचणे, मान्य उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे जजमेंट वाचणे, जे वाचलं त्याचं आदान प्रदान करणे. नाही तर कधी वेळा असं होते की एखादी मॅक्झिम आपल्याला माहीत असली, फॉल्सस इन उनवन फाल्सन इज ओमनिबस, तर ते आपल्यापुरतंच मर्यादित ठेवतो. आपण मित्राला सांगत नाही, कारण त्याचं ज्ञान जास्त होईल ना, बरोबर ना? तर तेच जर तुम्ही तीच मॅक्झिम त्याला सांगितली तर ते वारंवार त्याच्यावरती तुमचं प्रभुत्व मिळत जाते. लिगल लँग्वेज हा फार काही कठीण असा विषय नाही. मराठीचे लोक पण छान जजमेंट देऊ शकतात, छान इंग्लिश बोलू शकतात, छान इंग्लिशवरती त्यांचं कमांड देखील असू शकते. त्याच्यामुळे फार डोक्यामध्ये ते आपण एक म्हणतो की त्याला बॅरेट म्हणतो आपण, किंवा त्याला किंवा असं एक ते ड्रॉबॅक नाही, त्याला पॉझिटिव्ह घ्या. मराठी आपली मातृभाषा आहे, मराठीतूनच शिक्षण घ्यायला पाहिजे. इंग्लिश काय होत राहील, शिकत राहू. लिगल लँग्वेजचंही तसंच आहे.
फार कठीण नाही आहे. तुम्ही प्रयत्न करा, बेरॅक्ट्स रोज वाचा, बेरॅक्ट्समधनंच तुमची लिगल लँग्वेज वाढेल. ओके. मॅडम याच्यावर अजून प्रकाश टाकतील, कारण मॅडमचे बहुतेक मी दावे बघितलेत ना, मराठीत पण आणि इंग्लिशमध्ये एकदम छान असतं. बरं चालू ऐकायचं नाही बोलते. एक थोडक्यात सरांनी खूप छान सांगितलंय, पण आपले एक ज्येष्ठ विधिज्ञ शाळीग्राम सर जे आहेत ठाण्याचे, खूप मोठं नाव आहे, त्यांचा एक अनुभव मी सांगू इच्छिते इथे, की त्यांनी असं सांगितलं होतं, प्रत्येक जणच नाटकामधून आलं आहे किंवा त्यांना काहीतरी बोलीभाषा किंवा आपण ना जेव्हा न्यायालयासमोर उभं राहतो, हे सगळे न्यायाधीश लोक आहेत, त्यांच्यासमोर आपण जेव्हा जातो ना मुलांनो, तेव्हा आपण असेच नुसते उभे राहिलो पुतळ्यासारखे, तर ती भाषा आपली जी आहे, आपण जे बोलतोय ते प्रभावीपणे कदाचित नाही मांडू शकणार. म्हणजे आपल्या अख्ख्या देहबोलीतून, आपल्या सगळ्या बॉडी लँग्वेजमधून आपला कॉन्फिडन्स झळकला पाहिजे. आपण काय बोलतोय ह्याचा आपल्याला बुद्धीला पटतंय की नाही, हे सगळं आपल्या देहबोलीतून येत आहे का, तर त्याच्यासाठी एक छोटासा त्यांनी उपाय सांगितला होता. आरशासमोर उभं राहायचं आणि आपले केस लॉज आहेत ना ते वाचायचे, आणि नुसतेच वाचायचे नाही, तर आपला चेहरा आणि आपली देहबोली त्याला इंटरॅक्ट करते का, त्याला त्याच्यानुसार वागते का, हा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. नुसतंच म्हणजे ओरेटरी किंवा शब्दभाषा, आपली जी भाषा आहे त्याच्यावरती तर आपलं प्रभुत्व आलंच पाहिजे. आपण मोठे मोठे वकील होतात, ते काय होतात, ते का मोठे असतात, साहेबांचं आम्ही का ऐकतोय आज इथे, तर त्यांच्या भाषेवरती, त्यांच्या ज्ञानावरती जे प्रभुत्व आहे ते त्यांच्या भाषेतून झळकतं. मग आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण नुसतंच उभं राहून बोललो तर ते त्यांना ऐकतात ना ते आपलं, तर त्यांच्यावरती त्याचा आपला ठसा तर पडला पाहिजे, नाही तर कंटाळतील ते आपल्याला, काय बोलतोय 5 मिनिटात जा बाबा घरी असं म्हणतील. म्हणून आरशासमोर उभं राहून आपण आपली देहबोली आधी बघा, वाचा, आणि जसे बेरॅक्ट्स आहेत, जसे केस लॉज आहेत ते वाचा, आणि आपण तशाप्रमाणे आपण शिका. म्हणजे नाटकासारखंच आहे, एक छोटासा एनॅक्टमेंटच असतो. आपण कोर्टात जाऊन कोणाची तरी केस मांडतो म्हणजे आपण एनॅक्टमेंट करत असतो, आपण नाटक सादरीकरण करत असतो. ते सादरीकरण मनापासून व्हावं यासाठी थोडासा प्रयत्न करा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. हॅलो सर, मी JMSCचं प्रिपरेशन करत होतो. आता 3 इयर्स प्रॅक्टिस रूल आला आहे, मग त्यासाठी फक्त लिटिगेशनच कन्सिडर करणार की ॲज अ कॉर्पोरेट प्रॅक्टिस पण कन्सिडर केली जाईल, ते विचारायचं. कारण की इन फ्युचर आता नाही येते वकालतनामा, जसं 7 इयर्स प्रॅक्टिस ADJसाठी आहे, तुम्हाला तुमचे जजमेंटची कॉपीज सबमिट करावी लागतात, चीफ एक्झामिनेशन किंवा क्रॉस एक्झामिनेशन गेले असतील ते जे प्रूफ्स सबमिट करावे लागतात, पण ते आता सध्या JMSC नाही, पण इन फ्युचर ते होऊ शकतं का? म्हणजे ज्युडिशियल सर्व्हिसेससाठी बेसिकली ना मध्यंतरी तो रूल होता, जेव्हा IAS IPS साठी आपण डायरेक्ट रिक्रूट करायचं होतं, ज्युडिशियल सर्व्हिससाठी सुद्धा डायरेक्ट घ्या म्हणून आपण वयाच्या 22-23ला जजेस घेतले, परंतु म्हणजे त्या रिकमेंडेशननुसार डायरेक्ट जजेस घेतले. पण नंतर बारचे एवढे काही अनुभव गेले, कारण एक PDJ किंवा आमची ज्युडिशियल अकॅडमी, ज्याला मी ज्योती म्हणतो, ही काहीशी वॉशिंग मशीन नाही की आला 3 महिन्यात ट्रेनिंग गेल्यानंतर तयार होईल. ही त्या सिनियरची जबाबदारी आहे की त्यांनी त्याच्या ज्युनियरला ट्रेन करावं. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की जर आमच्याकडे प्रॉडक्ट चांगलं आलं नसेल तर तुम्ही लोकांनी चांगलं पाठवलं नाही, तर तो 3 इयर्सचा क्रायटेरिया कंपल्सरी असं सुप्रीम कोर्टाला वाटलं म्हणून तो नियम बदलला. याचं आधी स्पष्टीकरण देतो तुम्हाला, कारण बारचे तसे रिॲक्शन होते की वी रिक्वायर सम एक्सपिरियन्स जजेस, एक्सपिरियन्स ऑफिसर ॲज अ ज्युडिशियल ऑफिसर. एक ही बाब राहिलं. एक तो फॉर्म भरताना त्याच्यामध्ये आहे की तुम्ही किती दावे चालवले, किती डिक्री चालवल्या, किती एक्झिक्युशन पिटिशन चालवल्या. तर मला कमीत कमी 25-50 जजेस माहिती आहेत ज्यांनी प्रॅक्टिकली खूप कमी अपियर झाले. त्यात आमचा जो भाग आहे ना तिकडे मराठवाडा विदर्भ, जिथे काही कोर्टामध्ये केसेसच 150 ते 300 केसेस आहेत अख्ख्या कोर्टामध्ये, आणि 4 ते 5 सिनियर आणि 10 ज्युनियर, 15 ते 20चा बार, आणि ते सुद्धा 3 तालुक्याला प्रॅक्टिस करतात. मग त्यांनी कुठे एक्झिक्युशन पिटिशन लिहायचे, कुठे लिहायचे म्हणून एक फिगर लिहिले जातात. हा एक भाग, म्हणून तो क्रायटेरिया काही येणार नाही. त्यानंतर ज्यावेळी तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना त्यावेळी एक 2 ते 3 प्रश्नामध्ये हायकोर्ट जज आणि 2 MPSCचे सिनियर मेंबर्स राहतात. ते ओळखतात की याची किती कॅपॅसिटी आहे. म्हणून ज्याचा कॉमन सेन्स स्ट्रॉंग आहे ना, तो ही सक्सेसफुल ऑफिसर. मग पुन्हा कॉमन सेन्स कुठे येतो,
तर माझं म्हणणं आहे की तुम्ही जर सेट नेटची एक्झाम दिली किंवा बरेच एक्झाम दिली, त्याच्यावर एक मॅथमॅटिक्सचा एक भाग असतो आणि एक IQचा भाग असतो, तिथे बरेच जण फेल होतात. त्यासाठी आपण पुन्हा 4थी किंवा 7वीचं स्कॉलरशिपचं पुस्तक वाचायचं, ज्याच्यामध्ये आणि नावं खूप सिमिलर दिलेली असतात बघा. अनिता, सुनीता, कविता यांचे वय असे असे आहे, त्याची हाईट अशी आहे, तर सगळ्यात मोठी बहीण कोण, हे असे काही एक लॉजिकचे प्रश्न असतात. तर तो तुम्ही क्रायटेरिया तो डोक्यातून काढून टाका की बाबा माझा कुठे कुठे अनुभव आहे, पण तुम्ही काम करत राहा, ते तुमच्या 1-2 प्रश्नामधूनच झळकते. म्हणून डोंट बॉदर अबाउट दॅट. आय वॉज कन्सिडरिंग की लिटिगेशन कंटिन्यू करा, कारण कॉर्पोरेटमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे, पण मला JMFC द्यायची आहे, मग लिटिगेशन ठेवावंच लागणार का? म्हणजे कॉर्पोरेटमध्ये जर त्यांचं असं म्हणणं आहे की कॉर्पोरेटमध्ये त्यांनी जर प्रॅक्टिस करत असाल तर ती कन्सिडर होईल का असं म्हणायचं. व्हायला पाहिजे असं वाटते, कारण तसं कुणी ऑब्जेक्शन घेत नाही. तुम्ही फक्त सनदपासून 3 वर्ष काउंट होतात, पण सायमल्टेनियसली सेफ साईड हे ठेवा ना, तुमची अपीरन्स ठेवा ना कोर्टामध्ये, कारण प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट हा त्याच्यामध्ये आहे. मग तिकडे पार्ट टाइम दाखवू शकता, वकिली पण करतो. नाही मग ते तुमचा अपीरन्स लागेल ना, नाही अपीरन्स लागेल कोर्टामध्ये. मला वाटलं कॉर्पोरेट वकिली करतोय तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरला. हो हो नाही, फक्त ना आता कालच्या याच्यामध्ये नाही लॉ क्लर्क्स हे एक ॲड केलंय बघा, कारण आता ती एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. बरोबर, तुमचा एक कॉमन प्रश्न तो मी घेतो बरं का, की आपल्याला अपॉर्च्युनिटीज काय काय आहेत. तर एक LICचं एक फेमस कोटेशन काय, कोण सांगू शकतो? जिंदगी के बाद भी साथ भी और बाद भी. लॉचं कोटेशन मी तुम्हाला सांगतो, जन्म से पहले और मरने के बाद. आता हाऊ इज इट ॲप्लिकेबल की बाबा एक लिटिगेशन उभं झालं, X आणि Yचा झेडा मुलगा आहे आणि दावा झाला, त्या X आणि Yचं लग्न व्हॅलिड आहे का, म्हणजे याचा जो जन्म झाला ना तो व्हॅलिड लग्नातून झाला का, एक प्रश्न. म्हणून जिंदगी के पहिले भी. आणि X आणि Y मयत झाल्यानंतर त्यांच्या प्रॉपर्टीचे काय करायचे, यांच्या वारसामध्ये वाद चालू होतो जो मयत माणसांच्या बद्दल आहे. आणि असं म्हणतात, एक अजून असं म्हणतात की आपण सकाळी जेव्हा दात घासायला पेस्ट किंवा मंजन हातामध्ये घेतो ना, त्याच्यावर एक्सपायरी डेट आहे का, त्याच्यामध्ये जेवढं ते क्लोरीन फ्लोराईड काय काय लिहिलेलं ते प्रॉपर आहे का, म्हणून सकाळी दात घासल्यापासून आपल्याला कायद्याचं चालू होतो. आणि आपण रात्री झोपताना समजा डोक्याला झेंडू बाम लावतो किंवा आपण जी काही चादर किंवा बेडशीट परचेस केलेली आहे त्याच्यामध्ये जर काटा निघाला तर कंझ्युमरमध्ये जाता येईल का. लोक एवढंच सांगतात की आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कायद्याचा का, तसं नाही. हे आपल्या जन्माच्या पूर्वीपासून कायदा लागू होतो आणि मेल्यानंतर पण लागू होतो. म्हणून फॉरगेट अबाउट अपॉर्च्युनिटीज. मी तुम्हाला सांगतो, आय वॉज डेप्युटी सेक्रेटरी इन मंत्रालय टू द गव्हर्नमेंट. तर प्रत्येक आमदाराला कमीत कमी 3 लिगल असिस्टंटची गरज असते लॉयरची. मी 12-14 माझ्या ज्या ट्रान्सफर झाल्या ना, त्यामध्ये मी ज्या वेळी शाळेत गेलो, मग माणूस गेले की सहज तिथल्या मुख्याध्यापक यांना त्यांना भेटतो. मग ते सुरुवातीला मला वाटलं ते मला जज आहेत म्हणून बसवतात आणि चहा पाजतात, पण एक 5 किंवा 7 मिनिटात मी ओळखतो यांचं नक्की काहीतरी प्रश्न आहे. त्याच्यानंतर मी जिथे लग्नाला जातो, कोणीतरी भेटणार साहेब खूप दिवसानंतर भेटले असं हात दाबतात आणि बाजूला घेतात. मी हे पण ओळखतो की तुम्हाला कोणत्या एरियामध्ये प्रश्न विचारणार आहे. त्याच्यानंतर मी फायनल इयरला असताना एकदा आमच्याकडच्या एरियामध्ये अमरावती कंधार गाडी जी माझ्या गावावर थांबते आणि तो साधारणतः 3-3.5 तासाचा प्रवास आहे. मागच्या सीटवरती 6 लोकांची सीट असते ST महामंडळाची. आणि त्याने एकाने सहज विचारलं, तुम्ही काय करतास? मी म्हणजे LL फायनल इयरचा विद्यार्थी. त्याने जे त्याचं 7-12चं सुरू केलं माझ्यासोबत, तेव्हापासून मी ठरवलं बसमध्ये किंवा रेल्वेमध्ये कधीही बाजूच्याला सांगत नाही की मी वकिली किंवा लॉचा विद्यार्थी आहे. आणि जज म्हणून किंवा मी इथे प्रॅक्टिस करतोय ते बिलकुल सांगायचं नाही. तो सगळ्यात आधी सांगतो आमचे वकील कसे आगाऊ आहेत, तो जज कसा ऐकून घेत नाही, त्यांनी काय फाईलच फेकून मारली, चुकीचीच ऑर्डर केली. म्हणून लॉमध्ये एवढा स्कोप आहे ना. फक्त आता मग काय रिक्वायर्ड आहे, तर मी एका कोर्टात होतो विदर्भामध्ये आणि मला वाटतं एका DLSAच्या फंक्शनमध्ये सांगितलं आमच्या कोर्टाचं नाव काय माहिती का, दिवाणी व फौजदारी न्यायालय. आणि एक झाड पडलं, त्यामध्ये ते दिवाणीवरचं नीवरचं जी एलांटी होती ना ते तुटून गेलं नी, म्हणून झालं दिवाना व फौजदारी न्यायालय. बरं, त्यानंतर एक हायकोर्ट जज त्या रस्त्याने जाणार होते म्हणून त्यांची भावाची गाडी पहिले गेली, तर ते म्हणजे चला इथे कोर्ट आहे आपण थांबूयात. त्यांनी तो फोटो घेतला. वाटल्यास मी तुम्हाला नाव पण सांगतो,
भाटकर साहेब होते आणि भाटकर साहेब होते माझ्या शिपाईने ओळखले की म्हणे साहेब त्या पुढे अकोल्याला कार्यक्रम या रोडने जाताना भाटकर साहेबांनी फोटो घेतला. आणि बरं ते माझं कोर्ट असं होतं ज्याच्या मागे वडरवाडा होता, इकडे जिल्हा परिषद शाळा होती, म्हणून गुरं ढोरं नेहमी असायची. ते कोर्ट साहेबांना माहीत आहे, मानोरा जिल्हा वाशिम. मग मी त्यांना विचारलं ते कुठेच? मी साहेब बाजूच्या तालुक्याला रेस्ट हाऊसला थांबलेत. मी वेळ घेतली आणि भेटायला गेलो. मला साहेब ते असं असं माझ्या काहीच हातामध्ये नाही, ते तुटलं, मी काय करू? म्हणून मी माफी मागायला आलो. मला वाटलं हा रिपोर्ट झाला तर माझी नोटीस वगैरे निघेल. तो डाटा पाठते म्हणजे काहीच नाही बाबा, अशा जागेत पण कोर्ट आहेत. म्हणजे 2008ला मला वाटतं बहुतेक वसंतराव एक मुख्यमंत्री असताना, सुधाकरराव एक मुख्यमंत्री असताना पॉलिसी निघाली तालुका तिथे न्यायालय. म्हणून फर्स्ट इफ यू वॉन्ट टू कम टू JMFC, बी रेडी टू गो फॉर सच ए तालुका वेअर देर इज नो बस आफ्टर 4:30 PM. 4:30 वाजतानंतर बस नसलेले तालुके आहेत जिथे आम्ही काम केलेलं आहे. म्हणून आमचं जर टपाल अर्जंट 5 आम्ही पोलीस आणि शिपाई लावायचो, ते रस्ता बंद कर, आपलं टपाल घेऊन जायचं, त्या बस ड्रायव्हरला चहा वगैरे पाज, त्याला 4:45 होऊ दे, आपलं टपाल आजच्याच जायचं. कारण तिथून जिल्हा प्लेस 3 तासाच्या अंतरावर आहे. म्हणून तुम्ही बघा, मुंबई ठाणे पीपल, मोस्टली पुणा पीपल आर नॉट इन ज्युडिशरी बिकॉज दे डोंट नो द स्ट्रगल. मला आजपर्यंत एकही क्वार्टर असं मिळालं नाही ज्याचे बाथरूमचं दार आतून लागतंय, दार तुटलेलं नाही, फरची फुटलेली नाही, खिडकी फुटलेली नाही, नळ येत नाहीत. विदर्भामध्ये ट्वाईस इन ए वीक पाणी येते, तिथे तुम्हाला जायचं. म्हणून आधी JMFC व्हायचं हे विचार करा. माझी तयारी आहे चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, धुळे, जळगाव जायची. म्हणून हे इथे जे दिसतं नाही की मारगुडे साहेब बसले, मग पोलीस येतो, मग तो शॉर्ट मारतो, मग साहेब ऑर्डर करता, त्याला ताब्यात दिलं, बघा त्याचा बेल रिजेक्ट केला, या वकिलाला झाडलं. पण याच्यामागे एक खूप आपण काय म्हणतात ते खेटे खाऊन आलेलो आहेत. म्हणून जज होण्यापूर्वी या सगळ्या गोष्टी विचार करा. त्यानंतर खूप ॲव्हेन्यूज आहे ते लक्षात ठेवा. जसं ते प्राचार्य म्हणून नंतर मला सांगायचे बरं का की आमच्याकडे RTIचे 3 अर्ज आलेले, त्याला काय उत्तर द्यायचं, आणि मला एक चांगला वकील सजेस्ट करा. आता मुळात त्यांना बरोबर लागते साहेब तुम्ही वकील मागताय आणि चांगला मागताय, ह्या दोन्ही गोष्टी सोबत येत नाहीत. आणि दिस इज अ प्रोफेशन टू एन्जॉय. म्हणजे इट रिक्वायर हार्डवर्क, इट रिक्वायर डेडिकेशन, इट रिक्वायर कंटिन्युअस स्टडी. आणि प्रत्येकाच्या तो जो येतो ना त्याचा काहीतरी एक दर्द असतो, पेन असतो. त्याच्यावर एक खोटी केस टाकलेली म्हणा किंवा त्याचा हिस्सा भावाने घेतलेला आहे म्हणा, पण आपण त्याला हे करण्यापेक्षा त्याच्यामुळे आपल्याकडे आलेलं आहे. एका सपोज एक्स वकिलाने चुकीचा दावा दाखल केला म्हणून तुम्हाला डिपेंडंट करून चान्स आहे. आणि प्रत्येक लॉयरकडून काहीतरी शिकण्यासारखं असते. म्हणून तो जर म्हणला मला 3 मिनिट पाहिजे, 5 मिनिट द्या, 8 मिनिट द्या, कारण त्यांनी जेवढं आर्ग्यू केलं ना त्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी आमचं वाचन कमी होऊन जाते. आणि मी डायसवरून पण म्हणतोय वकिलांनी बाबा, ते म्हणतात लॉर्डशिप आय एम व्हेरी थँकफुल फॉर पेशन्स हिअरिंग. मी सांगतो बाबा यू पेड टू आर्ग्यू अँड आय हॅव बीन पेड टू लिसन. म्हणून आपापला रोल जर प्ले केला ना तर दिस इज अ प्रोफेशन टू एन्जॉय. पण खूप छान प्रोफेशन आहे. आणि ॲव्हेन्यूज तुम्ही म्हणाल ना, अजूनही मी सकाळी मॅडमला म्हणलं की तुमच्याकडे 25च्या वर 26वा वकील सिव्हिल साईडमध्ये ठाण्यात नाही आहे. यू नेम द ॲडव्होकेटला. आपण यादी तयार करा. जवळपास 500चा बार इथे आहे आणि मुंबईचा आपण हा पकडला तर तो जवळपास 1,5-2 हजाराचा जाईल. मुंबईच्या सिटी सिव्हिलही धरलं ना तुम्ही 50च्या पुढे 91 वकील नाही आहे. मग सिव्हिल खूप चांगली फील्ड आहे, त्यामध्ये पण प्रॅक्टिस करा. फक्त क्रिमिनलमध्ये फास्टमध्ये आपण जातो, तसं न जाता सिव्हिलमध्ये करा. तुम्हाला खूप मजा येईल, खूप एन्जॉय कराल तुम्ही तिथे. चला, एनी अदर क्वेरीज? आणि सर मेन्ससाठी, कारण की प्रिलियम्सला कसं असतं उत्तर आपल्या समोर असतं, 4पैकी 1 निवडायचं असतं. पण मेन्समध्ये तुम्ही बेरेक्ट कोट नाही करू शकत, त्यामध्ये काय लिहावू शकतं आणि ते प्रिसाईज कसं करायचं आन्सर? माझं एक ऑब्झर्वेशन सांगतो आणि मला जे गाईड केलं ते सांगतो. तुम्ही JMFC खरंच प्रिपेअर करणार असाल तर ॲट अ टाईम प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू तिन्हीला टार्गेट करू नका. पहिले तुम्हाला प्रीलाच टार्गेट करावं लागेल. त्यानंतर प्रीची स्ट्रॅटेजी वेगळी असते, मेन्सची स्ट्रॅटेजी वेगळी असते, इंटरव्ह्यूची स्ट्रॅटेजी वेगळी असते. त्यामुळे तुम्ही प्री देण्याच्या अगोदर, पास होण्याच्या अगोदरच मेन्सची स्ट्रॅटेजी ठरवाल तर ते तेवढं प्रॅक्टिकली हे नाही आहे. पण तिथं बेरेक्ट एक्सपेक्टेड नाही ना. प्रीसाठी बेरेक्टच बेस्ट आहेत. मेन्समध्ये विचारतो. मेन्समध्ये थिअरॉटिकल असतं, त्यामुळं रायटिंग स्पीड आहे तुमची. 100% पेपर सॉल्व्ह करणं तो सर्वात मेन फॅक्टर तोच असतो. तुमचं प्लॅनिंग सर्वात महत्त्वाचं असतं. 100% पूर्ण 100 मार्कांचा पेपर कोणीच सॉल्व्ह करू शकत नाही, त्यामुळं ते फेल होतात. त्यामुळे तुम्ही जर का 100% पेपर दोन्ही सिव्हिल आणि क्रिमिनल सॉल्व्ह केले तर तुम्ही अर्धी लढाई तिथे जिंकलेली आहे. तुम्ही पास होणाऱ्यांच्या याच्यामध्ये 90%मध्ये ऑलरेडी आलेले आहात.
त्यामुळे तिथे रायटिंग स्पीड आहे, तुमचं नॉलेज तर आहेच, लॉचं नॉलेज 100% आहे. स्पेसिफिक आन्सर लिहिणं महत्त्वाचं आहे. जसं 10 मार्कांसाठी 2 पार्टमध्ये असेल, चार्ज, अल्टरेशन ऑफ चार्ज, फ्रेमिंग ऑफ चार्ज वगैरे असं शॉर्टमध्ये असेल, तर 5-5 मार्काचे त्याला डिवाईड करून 10 मार्कांसाठी कसं ते लिहिता येईल आन्सर, ही तुमची स्किल आहे. त्यात तुम्ही फक्त चार्जवर डेफिनेशन लिहून 10 मार्काचा क्वेश्चन सॉल्व्ह कराल तर त्यात 2 मार्क मिळतील तुम्हाला. त्यामुळे मी सॉल्व्ह केला असं त्याला म्हणता येणार नाही. त्यामुळे मेनची स्ट्रॅटेजी पूर्ण डिफरंट आहे. प्रीसाठी तुम्हाला फक्त बेरॅक्ट आणि बेरॅक्टच सकाळ ती स्ट्रॅटेजी सांगाल का सर तुम्ही काय वापरलेली? नाही हे बघा, आता ना 2020चा जमाना आहे आणि आत्ताचं प्लेअर जो सुनील गावस्करला विचारायला गेला ना की हाऊ टू प्ले द क्रिकेट, तो गावस्कर म्हणे अरे मी हप्ताभर मी एकटाच बॅटिंग करायचं म्हणून. हा प्रश्न तुमचे जे नेक्स्ट सिनियर आहेत ना, जे आता बसलेले आहेत, जे फायनल आहेत, त्यांना विचारा. कारण एक्झाम ओरिएंटेड ना आम्हाला तेवढं माहीत नाही. आमच्या काळची पेपर सिस्टीम सगळी बदललेली आहे. एक सेकंड. थँक्यू सर. अगदी तुझ्या प्रश्नाचं म्हणजे प्रयत्न करेल मी समाधान कसं द्यायचं. आधीचे 2 जे प्रश्न होते की कॉर्पोरेटला JMFCकडे येता येईल का, कारण की डीजेंना वकालतनामा किंवा क्रॉस वगैरे ते बघतात. ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहे. डिस्ट्रिक्ट जजेसचं रिक्रुटमेंट हे ऑनरेबल हायकोर्ट करतं आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटची जे रिक्रुटमेंट आहे ही आपला आयोग करतं, MPSC. MPSCचे रूल्स ऑलरेडी फिक्स्ड आहेत. तुम्हाला MPSCला जेव्हा एक्झामला अपियर व्हायचं असते, तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट हा तुमचा बार देतो. त्याच्यामुळे तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आहे की कशामध्ये आहे ते मॅटर करत नाही. मॅटर करते तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. वर्षाला तुमची काय फी असते मला माहीत नाही इकडे, ते भरत जायचं, तुमची मेंबरशिप तिथं जिवंत ठेवायची. आणि कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तुम्ही असले तरी तिथं 2 फील्ड आहेत, एक लीगल असते आणि एक लॉ ऑफिसर असतो. लीगलला तो कोर्टात जाऊन कंपनी करता भांडतो, त्याचा वकालतनामा तिथं असतोच. आणि जो आतमध्ये बसून लॉ ऑफिसर काम करतो त्याच्याकडे मोस्टली रिकव्हरी किंवा ड्राफ्टिंग ह्या अशा गोष्टी असतात. त्यामुळे ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहे. ह्या दोन्ही एक सोबत कोरिलेट करू नका. डीजेच्या एक्झामला स्पेसिफिक हायकोर्टांचे रूल्स वेगळे आहे आणि JMFCला वेगळे आहे. सेकंड क्वेश्चन तुमचा असा होता की बेरॅक्ट वाचलं तर प्री होईल, मेन्स कसं होणार. तुम्ही इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट वाचला असेल तर त्यामध्ये एक मॅक्झिम आहे, स्टॅट्यूट मस्ट बी रीड ॲज होल. म्हणजे बेरॅक्ट हा का उगम आहे हे आम्ही म्हणत नाही, माननीय उच्च न्यायालय पण म्हणते, सर्वोच्च न्यायालय पण म्हणते. आता एखादा एक्झाम्पल घ्या, चोरीची डेफिनेशन आहे. प्रीला तुम्हाला 378च वाचणे आहे, मेन्सला पण तेच वाचणं आहे. म्हणजे मेन्सला फक्त लिहिताना आपण काय लिहिणार आहे ह्याच्यावर आपल्याला फोकस पाहिजे. बघा 2 उदाहरणं, एक प्रीचं आणि एक मेनचं मी सांगतो म्हणजे सगळ्यांना फायद्याचं होईल. काय होते, प्रीमध्ये प्रश्न येतो की चोरीमध्ये कन्सेंट इम्प्लाइड आहे की एक्सप्रेस आहे. आन्सर मस्ट बी, तुम्हाला माहीतच आहे, एक्सप्रेस पण असू शकते आणि इम्प्लाइड पण असू शकते. आता प्रीचा तुम्ही अभ्यास करताना 378 थेफ्टची डेफिनेशन पाठ केली. हुएवर इंटेंडिंग टू टेक डिसऑनेस्टली एनी प्रॉपर्टी मुवेबल और जे काही आहे मुवेबल आउट ऑफ द पोजेशन विदाउट कन्सेंट, ही डेफिनेशन आधी लिहायची आहे. आधी स्कोप 378 डिफाईन्स थेफ्ट, 379 प्रोव्हाइड्स इट्स पनिशमेंट, बाकीचे स्पेशल कॅटेगरी दिलेली आहे. स्कोप झाला, मग डेफिनेशन 378ची जशीच्या तशी टाकणे आहे. आणि इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स तर काय आहे, डिसऑनेस्ट इंटेन्शन शुड बी देअर, प्रॉपर्टी, मुवेबल, कन्सेंट, एक्सप्रेस, इम्प्लाइड आणि टेकिंग फ्रॉम द पोझिशन ऑफ पर्सन. सिम्पल, स्कोप, डेफिनेशन अँड देन इसेन्शियल इन्ग्रेडियंट. आता मला सांगा ह्याला काही मी बाकीचं वाचलं का, मी फक्त ती डेफिनेशनच वाचलेली आहे. तेच मला त्या डेफिनेशनला असं ॲनालिटिकल अभ्यास करा, फार काही वेगळं वाचायची गरज नाही. वाचायचं असेल तर कॉमेंट्रीज वाचा, त्यांनी काय आपल्याला भरच पडणार आहे. कारण बऱ्याच अशा गोष्टी आहे की TP-मध्ये इमोबल प्रॉपर्टीची डेफिनेशन आहे, दॅट इज नॉट अ फायनल डेफिनेशन किंवा ती कन्क्लुझिव्ह आहे असं आपण म्हणू शकत नाही, कारण एकच लाईनची आहे, मीन्स अँड डज नॉट इन्क्लूड स्टँडिंग टिम्बर, ग्रोइंग क्रास अँड ग्रास. ह्याच्यावर जर आता 10 मार्काचा प्रश्न आला तर कसं लिहायचं, युअर क्वेश्चन इज व्हेरी राईट की फक्त बेरॅक्ट वाचलं, आता ह्याच्यावर मी 10 मार्क कसे घेणार, बरोबर ना. ह्याला कॉमेंट्रीज वाचावं लागते. पण आता त्याच्यात 3 डेफिनेशन्स आहेत, रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये पण आहे, तुमचे जनरल क्लॉजेस ॲक्टमध्ये पण आहे आणि TP-मध्ये पण आहे. आता मग त्याला ग्रास आहे, ग्रोइंग क्रॉप्स आहे, स्टँडिंग टिम्बर आहे, ह्याला बायफर्केशन करा ना.
स्टँडिंग टिंबर मे बी लॉंग स्टँडिंग टिंबर, शॉर्ट स्टँडिंग टिंबर, फ्रूट बिअरिंग, नॉन फ्रूट बिअरिंग आहे ना. यू कॅन राईट इट, एक्सप्लेन, थिंक आउट ऑफ द बॉक्स. तिथं नाही थांबायचं नाही. स्टँडिंग टिंबरला 10 पानं लिहू शकतो आपण. आंब्याचं झाड आहे, फळ देतो. कोणी लोक ते फर्निचरसाठी लावता, कोणी फळांसाठी लावता. मग सुप्रीम कोर्ट म्हणते की फ्रूट बिअरिंग आहे, त्याचं इंटेन्शन लॉंग आहे, इट इज इमूवेबल. फर्निचरसाठी इट इज मुवेबल. बरोबर आहे की नाही. मग हे धिस शुड बी द वे की आपण बेअर ॲक्ट वाचताना कसं आपण बघायचं, त्याच्यातच आहे सगळं. अवेलेबल टाइम किती ते लिहायला आपण महत्वाचं आहे. आलं का लक्षात. म्हणजे बेअर ॲक्ट इज द मेन. बेअर ॲक्टच्या बाहेर काहीच नाही. पण एक्झॅक्ट लँग्वेज एक्सपेक्टेड आहे का, वर्ड टू वर्ड असं? ते आता ते चेकरला विचारावं लागेल. बरोबर आहे. आणि हे बघा, ड्रायव्हिंग स्कूलमध्ये आपल्याला फक्त गाडी कशी चालवायची 1-2 चौकामध्ये किंवा 2 किलोमीटर फिरून दाखवतात. प्रॅक्टिकल गाडी चालताना आपल्याला ठरवायचं असते काय करायचे म्हणून. त्याच्यानंतर आपल्याकडे अवेलेबल टाइम किती, त्याला किती मार्क आहे, त्याच्यातच आपण डिपेंड राहायचं. दिस इज युअर ओन एक्सपिरियन्स टू बी डिसाइडेड. येस. चेकर चांगला आला तर चांगलं. त्याचं जर तुम्हाला त्या क्वेश्चनचा आन्सर कळालं का हे त्या चेकरला कळायला पाहिजे. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत हे त्यांच्या आन्सरवरून ते ऑब्झर्व करणार आणि त्याप्रमाणे मार्क. नेक्स्ट. हॅलो सर, माझं नाव सुमन दळवी आहे. मी ॲडव्होकेट PC पाटील लॉ कॉलेजमधून आहे. माझा प्रश्न हा आहे की आपण जेव्हा लिगली कोणाला ॲडवाईस करायचं असेल तर कोणता टाईम एलिजिबल आहे. म्हणजे ऑब्व्हियसली जेव्हा आपण एक्झाम देऊन म्हणजे आपलं डिग्री कंप्लीट करतो तेव्हा तर आपण ऑब्व्हियसली देऊ शकतो. पण जर आपण प्रॅक्टिस करत असू किंवा फर्स्ट इयरला असू तेव्हा आपण लिगली कसं ॲडवाईस करू शकतो आणि करू शकतो की नाही, हे माझा प्रश्न होता. मी तुम्हाला सांगतो, नागपूरला काही लॉयर आहेत, त्यांची अपॉइंटमेंटची वेळ रात्री 1:30ची आहे. आणि काही जजेस आणि काही ॲडव्होकेट आहेत ते कंपल्सरी 9:30-10ला झोपतात आणि सकाळी 4ला उठून बसतात. दॅट इज युअर ओन वे टू डिसाईड. आणि इकडे जी कन्सेप्ट आहे ना की बाबा लॉयर दादरला येतो, तो अंधेरीहून दादरला येतो, समोरच्या हॉटेलमध्ये त्यांची कन्सल्टिंग मीटिंग होते. तर हे टाईम टू टाईम आणि पर्सेंट टू पर्सेंट डिफर होते. म्हणजे वेळ कधी ठरवायची ते तुम्हीच ठरवा ना. मुंबईत झोपतच नाही आहे. आणि आमच्याकडे 8:30-9ला लोक, गाव सगळं झोपलेलं असते. दॅट यू हॅव टू डिसाईड. आणि कन्सल्टिंग काय द्यायचं, मुळात आधी विहिरीत असेल तरच पोहण्यात येईल ना. लॉयरला आधी येतंय का. माझं तर म्हणणं, आम्ही पण 20-25 माझं म्हणणं आहे की आम्हाला CPC वगैरे फक्त 10-20% कळतो. म्हणून खरं तर आपल्या फील्डमध्ये कळण्यासाठी लॉ झाल्यानंतर जोपर्यंत तुमचा 15 ते 20 वर्ष अनुभव होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला ABCDच येत नाही. म्हणून खूप मोठं क्षेत्र आहे. काय कन्सल्टिंग आहे तुमचं आणि वेळ बी ठरवून तुम्ही तुमची अवेलेबिलिटीनुसार ठरवा. पुढे मॅडम कंटिन्यू करा. सरांनी बरोबर सांगितलं. फक्त एक ॲड करते याच्यामध्ये. मी असे अनेक वकील बघितले किंवा क्लायंट्स असे बघितले की थोडंसं पैसे कमी पडावेत म्हणून टायटल सर्टिफिकेट्स घेतात. हे ओपिनियनच झालं, हे तुमचं ओपिनियन झालं की ही प्रॉपर्टी क्लिअर आहे की नाही, काय आहे की नाही. हे जेव्हा पण अनुभव नसताना त्या वकिलाकडून ते घेतलं जातं, आपल्यालाही कळत नाही, आपल्याला असं वाटतं की पैसे मिळत आहेत म्हणून ते आपण देऊन टाकावं. तर माझं असं म्हणणं आहे की सिनियर, मगाशी वकील साहेबांनी जे सांगितलं रिक्रुटमेंट, आपल्याला सिनियर कोण मिळतो असे मी अनेक वकील बघितले की गुरु न करता, म्हणजे आपण ही जी अभ्यास करतो ना बाळांनो, आता जो अभ्यास तुमचा चाललाय हा पुस्तकी अभ्यास आहे, पण जो प्रॅक्टिकल नॉलेज आहे हे नंतर तुम्हाला जायचं आहे. सर मगाशी म्हणाले की तिथे त्या स्कूटरला आपल्याला फडकं मारायचं असतं, पण हे मनातून आलं पाहिजे. माझ्या गुरुची सेवा करणं हे माझ्या मनातून आलं पाहिजे, त्याच्याबद्दलचा आदर माझ्या संस्कारातून आला पाहिजे. तो कोणी शिकवू नाही शकणार तुम्हाला. त्या माझ्या आपल्या नंतर जे तुम्ही गुरु या गुरु ह्याच्यातून क्षेत्रातून बाहेर पडून जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल गुरु करणार आहात त्याच्याबद्दल तुम्हाला आदर आधी वाटला पाहिजे. जेव्हा तुम्ही जाताना, मी आता हल्लीची मुलं बघतो, तुम्ही आम्हाला काय पैसे देणार, तर आधी आम्हालाच पैसे कमवताना त्रास होतो रे. आम्हाला आधीच क्लायंट देत नाहीत. कुठला वकील कमी पैसे घेतो त्याच्याकडे आधी क्लायंट जात असतात. तर त्याच्यामुळे हा आधी क्रायटेरिया आधी आपल्या डोक्यातून काढा. मला ज्ञान मिळवायचंय, मला शिकायचंय, हा वकील नेमका मला शिकवू शकणार आहे की नाही. कारण प्रत्येकच वकील चांगला वकील असू शकतो, पण तो चांगला शिक्षक असतो की नाही हे माहीत नाही. तो आपला वकिली जाऊन करतो आणि नंतर तो गप्प बसतो. असे मी अनेक वकील पूर्वी असायचे, आत्ता नाही आहेत, की जे आपले रोजची ते हे बांधायचे आणि आपले फायली होत्या त्या वकील आपल्या क्लायंटकडे जायचे, तू पुढच्या तारखेला घेऊन ये, असे सुद्धा वकील होते. आता नाही आहेत, पण तरी पूर्वी असे वकील होते की जे फोकस्ड होते की मला केस चालवायची आहे
आणि ते आपल्या केसमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये जीव ओतून काम करत होते. आता नाही, आता दिखाऊगिरी, सॉरी टू से, पण दिखाऊगिरी वाढली आहे. कुठल्या गाडीतून येतो, कसा येतो, किती छान राहतो, कसा राहतो, मागे किती टिपटॉप आपले ज्युनियर्स आहेत, ह्याच्यावरती वकिलाचे पैसे गणले जातात. आम्हाला चांगले सिनियर मिळाले ज्यांनी आम्हाला हे शिकवलं की अभ्यास, आपलं पुस्तकं मायबाप आहेत, आपले क्लायंट आपले मायबाप आहेत. हे वाईट अर्थाने घेऊ नका, चांगल्या अर्थाने घ्या. आपण त्यांच्यासाठी कोर्टात आहोत आणि आपले कायद्याची पुस्तकं, आपले जजेस हे आदरणीय आहेत, त्याच्यातून आपण कायदा शिकत असतो. हा अभ्यास डोक्यात ठेवा. मी थोडंसं इकडे तिकडे होत असेल मुलींनो, पण सॉरी. पण ह्याच्यामध्ये असं आहे की आपण काय करायला जातोय कोर्टात हे आधी शिकून घ्या, आपल्या सिनियरकडून अभ्यास शिकून घ्या आणि मग जा. एवढं झालं माझं. धन्यवाद. कारण आपल्याला अभ्यास करणं भाग आहे. सिनियर तुम्हाला बोट धरून कोणी शिकवत नाही, आपल्याला शिकायचं आहे. आणि मॅडम जशा म्हणाल्यात की तुम्ही आधी पैशांचा विषय नाही, आधी मी काय शिकतो, मला काय त्यांच्याकडनं नॉलेज मिळेल ते महत्त्वाचं. बोला मॅडम, पुढचा प्रश्न. सबको प्रणाम, मेरा नाम कुमारी है. मैं गुरु नानक विधायक कॉलेज साइंस से हूँ, फर्स्ट ईयर LLB स्टूडेंट हूँ. ओके, नमस्ते, मेरा नाम कुमारी है. मैं गुरु नानक विधायक कॉलेज साइंस से हूँ, फर्स्ट ईयर LLB स्टूडेंट हूँ. मैं आपसे चाहती हूँ मैडम, स्टूडेंट्स में मतलब मेरे बच्चे के बारे में भी मैं एक क्वेश्चन थी, वो पीर प्रेशर पॉजिटिवली कैसा हैंडल करना है, मैं आपसे सुनना चाहती हूँ मैडम. रिपीट करा. पीर प्रेशर मैडम, पीर प्रेशर. हाँ, यस, पीर प्रेशर. हाँ, पीयर प्रेशर मैडम, प्रेशर कैसा हैंडल करना है, प्रेशर कैसे हैंडल करना है. हाँ, ओ माँ, बच्चों में मैडम, मेरे बच्चे पढ़ रहे हैं. अच्छा. हाँ, थोड़ा उन लोगों की इश्यू है, मैं सॉल्व नहीं कर पा रही हूँ, आई एम प्रॉपरली एडवाइस नहीं कर पा रही हूँ. अच्छा. हाँ, मेरी बच्ची एक IIM में है, एक मेडिकल पढ़ रही थी, दोनों में टॉपर्स है मैडम, 95 की ऊपर है, लेकिन वो प्रेशर हैंडल करना कभी कभी दोनों आइसोलेट हो जाता है, वो उन लोगों को अच्छा, थोड़ा सा अलग क्वेश्चन है प्रश्न ये. जरा वेगळा होतोय तुमचा. लेकिन ये मेरे को बहुत ही हेल्पफुल होगा मैडम, आप मेरे को प्रॉपरली मुझे ऐसा लगता है मैडम जी ये फोरम अलग रहेगा. आई एम सो सॉरी. मैं अलग आपको अगर कुछ रहेगा तो आई कैन एडवाइस यू, लेकिन ये फोरम, सॉरी टू से, लेकिन एक मैं थोड़ा सा आपको बताना चाहती हूँ कि आपका जो ऑरा है, देखो मैं हर एक को बताना चाहती हूँ कि मैं अभी कोर्ट में जाते हैं तो मैं खुद पहले पॉजिटिव होनी चाहिए, मैं खुद, मेरे पे कॉन्फिडेंस होना चाहिए, मेरा खुद पे. आप अगर कुछ भी सीखने जाती हो या सिखाने जाते हो तो भी आप पॉजिटिव होने चाहिए, आपका आप पे विश्वास होना चाहिए. आप एक मदर हो तो आपको आप पे कॉन्फिडेंस होना चाहिए कि ये मेरे बच्चे हैं. मैं अगर एक केस लेती हूँ तो वो मेरा केस होता है ना, तो मैं अगर मेरे केस पे विश्वास नहीं रखती तो मैं जज को क्या बताऊँ. मुझे ही अगर मेरे केस के बारे में कॉन्फिडेंस नहीं है तो मैं जज को जाके कॉन्फिडेंस नहीं दिला सकती. आप मदर हो, आप आपके बच्चे पे अगर कॉन्फिडेंस नहीं दिखा सकती या खुद पे नहीं दिखा सकती तो आप उनको क्या दिखा दोगे, कुछ नहीं. तो बिलीव योरसेल्फ. धन्यवाद मॅडम. नेक्स्ट. थैंक यू मैम. हेलो. हाँ. Good morning, honorable judge and ma'am. Ma'am, my name is Shakil Jafar Sheikh. Can you hear? माइक जवळ करा जरा. Hello, my name is Shakil Jafar Sheikh, and sir, my son is in final year LLB. Final year, he is in final year. Sir, मला एकच गोष्टी आहे की साहेब हे जे आजचे जे वकील बनतात साहेब, बरेच लोक जे नवीन जे ॲडव्होकेट आहे साहेब, त्यांचा काय मेसेज आपण देऊया की बाबा कोर्टात आपण कधी पण पाहिले आहे त्यांचं पैसे घेऊन पण लोकांचं काम नाही करतात जे वकील आहे साहेब. त्याच्यामध्ये आपण काय मेसेज देणार की बाबा हे यंग जनरेशनला की काय त्यांना गोष्टी आहे की बाबा क्लायंटचं काम बरं होईल पाहिजे. नाही, हे बघा, एक ना लिगल लँग्वेजचा प्रश्न होता आणि त्याचा याच्याशी पण मी रिलेट करतो आणि मॅडमच्या एका प्रश्नाशी पण रिलेट करतो. येस सर.
तर यू नो जॅग्वारचा नळ मिळतो येस सर. हां, त्यांची गॅरंटी आहे की 10 वर्षात जर काय झालं तर आम्ही रिपेअर करून देऊ. हो. नंतर आपण लॉक खरेदी करतो. तो व्हॉट इज द फेमस कंपनी ऑफ लॉक? गोदरेज आहे. गोदरेज. व्हॉट इज द फेमस कंपनी ऑफ वॉटर? वॉटर सर बिस्लरी. बिस्लरी. दीज आर द ब्रँड्स. येस सर. यू हॅव टू एस्टॅब्लिश युअर ब्रँड. मला सांगा, आता एक ॲडव्होकेट म्हात्रे घ्या, परदेशी मॅडम घ्या, हे काय 1-2 दिवसात झाले का? काल आल्या आणि मॅडम लगेच फेमस झाल्या. किंवा आम्ही यांना पाहिलेलं नाही पण नाव ऐकलं, हेगडे साहेब, ज्यांच्या नावाने एक रस्ता ठेवला जातो, एक शाळा कॉलेज उघडलं जाते. किंवा आपण काही ठिकाणी पाहिलं कोर्टाला किंवा बिल्डिंगला दगडं लावलेत, पण हू राईट्स द जजमेंट? ज्यांच्या जजमेंटवर PhD झालेलं असं नाव कोणतं आहे लॉर्डशिपचं? जस्टिस कृष्णा अय्यर. एका दिवसात होणारी बाब नाहीच आहे. आणि तो जो प्रश्न होता ना, हाऊ टू हँडल द प्रेशर ऑफ वगैरे वगैरे वगैरे, याचे कारण ना मॅडम, यू आर फ्रॉम हिंदी साइड ना? हाँ, देर आर उसके बारे में ना बहुत से क्राइटेरियाज है. पहले जॉइंट फैमिली थी, हम शेयर करते थे, तो अभी फिर जॉइंट फैमिली कैसे करना चाहिए, तो मैंने मेरे काफ़ी दोस्तों को मेरी फैमिली बना लिया. जैसे मैं जाता हूँ तो साहब के घर पे मेरे बच्चे को लेके जाता हूँ, उनके बच्चे हैं तो हम साथ में मिलते हैं, क्योंकि हमारे ट्रांसफ़र, मेरा गाँव यहाँ से 2000 किलोमीटर है. तो फिर मेरे बच्चों को अगर जैसे मुझे मामा बुवा के आत्या मला 15 जण आहेत. आता माझ्या मुलाला मामा मुलगा एकच आहे, मावशीचा एकच मुलगा आहे, म्हणजे तिघांचीच फॅमिली आहे समजा, त्या तिघांची. या 15मध्ये आम्ही म्हणजे पानपट्टीला जाऊन एक पान घ्यायचो 4 रुपयाचं आणि अर्ध खायचो आम्ही. द व्ह्यू ऑफ शेअरिंग, हा शेअरिंग आपल्याकडे नाही राहिला म्हणून तो तुम्हाला प्रश्न येतोय. म्हणून मुलाला असं बनवा की रेडी फॉर बेस्ट, म्हणजे प्रिपेअर फॉर बेस्ट पण रेडी फॉर वर्स्ट. आता काल मी काही ज्युनियर म्हणले, साहेब आम्ही आर्ग्यू करावं का? मी म्हणलं, एक सुप्रीम कोर्ट जजनी वाक्यात सांगितले की बाबा तुम्ही चुकीचं आर्ग्युमेंट केलं किंवा काहीतरी सबमिशन प्रॉपर झालं नाही म्हणून जज खाली आले आणि वकिलाच्या कानाखाली वाजवलं, असा अजून प्रकार झालेला नाही. शेवटी चुका करतच होते ना. मी जर माझे सुरुवातीच्या 2 वर्ष जजमेंट पाहिले, मला लक्षात येईल माझी इंग्रजी एवढीच बेकार होती, मला काही कळायचंच नाही. मी प्रायमा फेसी केस लिहिलं पण त्याच्याबद्दल चर्चाच केलेली नाही. म्हणून हा ना एक लॉंग स्टँडिंग आहे. आता तुम्ही जो म्हणता ना, तो प्रकार थोडासा पुणे मुंबई ठाण्याला जास्त आहे. इफ यू गो टू आवर प्लेस ना, तर मेंटेनन्स मध्ये 1 रुपया पण फीस घेणार नाही असे मला अनेक लॉयर माहित आहेत. गुड सर, गुड, दॅट इज गुड. त्यानंतर मेंटेनन्स मध्ये बाईला तुला जर 2000 मिळाले तर मला तू 400 रुपये दिलेच पाहिजे, असे पण लॉयर आहेत. सर मी काय म्हणतात, मी सर एकदा आपला मुंबई हायकोर्ट आहे, आपला सेशन कोर्ट आहे ना साहेब, तिकडे साहेब एक आपल्या माझ्या मित्र होता साहेब, त्यांनी पैसे पण दिले साहेब वकिलाला. नाही, मी तुमचा जो प्रश्न आहे ना, तो इकडचा कॉमन प्रश्न आहे. माझ्याकडे एकाने मला 4 नावं सांगितले, साहेब मी या 4 वकिलांमध्ये 30 ते 40 हजार रुपये दिले, शेवटी तो स्वतः कॉन्टेस्ट करतो. मग तुम्हाला ठरवायचं की मला माझ्या याचं नाव गोदरेज ठेवायचं का आम लॉक ठेवायचं. येस सर. कारण रेप्युटेशन, यू कॅरी युअर ओन रेप्युटेशन. अँड सर माय सन ऑलवेज सर ही केम फर्स्ट सर इन ऑल द सेमेस्टर सर. नाही, दॅट इज गुड. हे बघा, मेरिटमध्ये फर्स्ट ने एक भाग आहे आणि तुम्ही घरातून मुलाला संस्कार कसे देता दुसरा भाग. येस सर. म्हणून हे ना, मी पुन्हा त्याच्यावरच येतो की 4थी किंवा 7वीला आपलं शिक्षण संपलेलं असते जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो. नंतरच्या परीक्षा ज्या आहेत ना, ते फक्त ओनली फॉर गोईंग एक्झामिनेशन अँड ते गेटिंग मार्क्स अँड गोइंग टू मेरिट. येस सर. खरं शिक्षण. म्हणून मला सांगा, मॉरल्स अँड इथिक्स हे लॉ मध्ये शिकवण्याचं काय कारण आहे हो? प्रोफेशनल इथिक्स हे आपल्याकडे लिगल फील्डमध्ये पाहिजे नाही, प्रोफेशनल इथिक्स हे मेडिकल फील्डमध्ये पण आहे. इथिक्स ही बाब शिकवायची बाब आहे का? मी तुम्हाला सांगतो, आम्ही ट्रेनिंगला गेल्यानंतर नवीन JMFC होते, मी नावासहित सांगतो तुम्हाला. जस्टिस अंबादास जोशी आम्हाला बहुतेक ओपनिंग बॅचला का क्लोजिंग बॅचला आले होते, आणि मी तो खरं तर आलेला प्रयोग घेणार होतो की आपण परिचय द्यायला उठलं ना की कोणीतरी येतो सांगतो. आम्ही असे पण सांगायचं की सर मी इथे आहे आणि मी उदगीर किंवा नांदेडला इथं JMFC आहे. त्यांनी 3 परिचय घेतल्यानंतर आणि त्याच बेंचवरनं जस्टिस रोय होते, त्यांनी सांगितलं बाबा आपण मोठ्या गॅदरिंग समोर आहेत आणि इथून सुरुवात करा की सर नमस्कार, माझं नाव असं आहे, मी उदगीरला दिवाण न्यायाधीश वगैरे वगैरे आहे. मग त्याच्यावरून त्यांनी ओळखलं की बाबा तू इथे जर हायकोर्ट जज आणि मोठ्या गॅदरिंगमध्ये जर मला हात जोडून परिचय करून देत नसेल तर तुला डिसेन्सी कशी शिकवायची. कारण ज्यावेळी आम्ही जज जाणून जेवढं माझं वय होतं ना, त्याच्यापेक्षा डबल अनुभव असणारे वकील होते. मी 2 वर्षाचा जज असताना ॲडव्होकेट बहुतेक नाना निकम म्हणायचे त्यांना, मालेगावला त्यांच्या प्रॅक्टिसचं 52वं वर्ष तिथे सेलिब्रेट झालं होतं.
आणि आमच्याकडे तेव्हा जजच होते जेव्हा आमचं वयच 25 किंवा 26 होतं. म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला घरातून येतात, तिथूनच शिकायच्या असतात. तुम्ही ठरवायचं मला काय ब्रँड फिक्स करायचं. येस सर, थँक्स अलॉट सर. लॉर्डशिप आलेत म्हणून आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया आणि आपला हा कार्यक्रम इथे थांबवणार आहोत. हां, लास्ट क्वेश्चन प्लीज. जरा लवकर. गुड मॉर्निंग एव्हरीवन, रिस्पेक्टेड टीचर्स अँड स्टुडंट्स अँड रिस्पेक्टेड लॉयर फ्रेंड्स. My question is, sir, what are the important qualifications and learning required for litigations in law firm? For become an advocate, what are the skills required, sir? स्किल पाहिजे का क्वालिफिकेशन पाहिजे? If both then, sir, हे बघा, एक थोडक्यामध्ये सांगतो. मराठीत आहे? चालेल मराठी चालेल. आणि हे बघा, आम्हाला असं शिकवलं गेलं की जजची डोक्यामध्ये खुर्ची जाऊ नये आणि वकिलाच्या अंगामध्ये पक्षकार घुसू नये. बरोबर. माझ्याकडे वन्स इन ए वीक मी मेंटेनन्सच्या केसमध्ये त्या वकिलांना सांगतो, वकील साहेब त्या नवरा बायकोचं भांडण, तुम्ही नवरा बायको नाहीयेत. म्हणून फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट क्वालिफिकेशन रिक्वायर्ड, यू मस्ट बी ए ह्युमन बिईंग. इफ यू आर ए ह्युमन बिईंग, मग माणूस असण्याला काय क्वालिटीज असतात, तर त्याला पेशन्स असले पाहिजे, त्याला कॉन्फिडन्स असला पाहिजे. एक 7 लॅम्प्स म्हणून ऑफ ॲडव्होकेसी एक पुस्तक आहे, मला वाटतं बहुतेक ॲबॉट काहीतरी ऑथरचं आहे, आणि त्याच्यामध्ये 8वं जे ॲड केलेलं आहे तर टॅक्ट म्हणून एक ॲड केलेलं आहे, ते त्या पुस्तकामध्ये दिले. आणि आपण त्या जर क्वालिटीज पाहिल्या ना, तर त्या सगळ्या क्वालिटीज एक चांगल्या शिक्षकाला पाहिजे असतात, त्या सगळ्या क्वालिटीज एका डॉक्टरला पाहिजे असतात, त्या सगळ्या क्वालिटीज एका दुकानदाराला पाहिजे असतात. आपण कोणत्या दुकानामध्ये जातो, जो आल्यावर म्हणतो अरे साहेब तुम्ही आले नाही खूप दिवस झाले, मग आपण समजा एक 20 किलो किराणा घेतला, तर ती बाईक काढायची, कार काढायची की 20 किलो उचलायचं, तो सांगतो मी हात लावतो ना, आपण त्याच दुकानामध्ये जातो. म्हणून इफ यू आर गेटिंग 1 रुपीज फ्रॉम युअर क्लायंट, फ्रॉम कस्टमर, आर यू गिव्हिंग 2 रुपीज सर्व्हिसेस, 3 रुपीज सर्व्हिसेस, 4 रुपीज सर्व्हिसेस? म्हणजे तुम्ही 1 रुपयासाठी कमीत कमी 1.5 रुपये 2 रुपये जर देत असाल तुम्ही त्याला, तर तुम्हाला समाधान असते. कारण एंड ऑफ द डे देर इज अ सनसेट आणि वी आर हॅव्हिंग एंड ऑफ द लाईफ ऑल्सो. मग तुम्ही तिथून काय घेऊन जाताय? मग कोर्टात आम्ही जज असो, तुम्ही तिथे वकील असो, तुम्ही त्या मॅटरमध्ये असोत, तुम्हाला एक ओन सॅटिस्फॅक्शन आहे ना, मग तुम्हाला समाधान कशात मिळते? तुम्हाला त्याला फसून समाधान मिळते का? हे पण उदाहरण आहे की आम्ही बेलची ऑर्डर करतो, ॲक्युज बी रिलीज ऑन शुअरिटी ऑफ ₹30,000 अँड PBSB रुपीज. ती ऑर्डर दाखवून त्याला म्हणतात की आपल्याला 30,000 रुपये भरायचे आहेत. मिळतील ना पैसे, पण ज्यावेळी त्याला माहीत पडेल ना की अरे नाही याचं फक्त एक 40 रुपयाचे तिकीट 7/12 किंवा PR कार्ड लावावं लागते, त्यानंतर तो पक्षकार तुमच्याकडे राहत नाही किंवा तो दुसऱ्याला सांगत नाही की बाबा हे मॅटर तू ॲडव्होकेट मारगोणीकडे घेऊन जा बरं का, सांगेल का तो? आणि मला असे वकील माहिती ते 10 वेळा सांगतात की बाबा हे तुझी ब्रीफ घेऊन जा ना, मी नाही म्हणतोय, तरी तो परत होतो नाही माझे वकील तुम्ही म्हणूनच काम करा, काय हरकत नाही. कारण ती केस जिंकूनच द्यायची, हा काय तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलेला नसो किंवा घेऊ नका. माझ्या परिणामी 101% प्रयत्न करेल. कारण जसं माणूस एक कुंडली घेऊन जन्माला येतो ना, तसं केस किंवा पक्षकार त्याचा एक फेट घेऊन जन्माला येतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून या प्रोफेशनमध्ये 2च बाबी गरजेच्या आहेत. तुमच्यामध्ये बऱ्याच जणांनी जज व्हायचंय तर खुर्ची डोक्यात जाऊ देऊ नका, आणि वकील असताना पक्षकार अंगात घुसू देऊ नका. एक लिमिटपर्यंत करा, शेवटी ज्युडिशियल साईडला ऑर्डर होणार आहे, रिव्हर्स गेली तर तुम्हाला अपील मिळणार आहे. म्हणून वकीलचं एक काहीतरी कोटेशन मला वाटतं की बाबा निकाल काही जरी लागला तो अगर आपसे बाजू में आया तो नजराना, खिलाफ गया तो अपील, इसे कहते वकील. म्हणून दोन्हीकडून फायदाच आहे ना, फक्त ते होऊ देऊ नका, मग कॉन्ट्रावर्सी येते आणि मग सगळे क्लॅशेस येतात. कारण दोन्ही आहे ना एकाच व्हीलचे बोथ आर द व्हील्स ऑफ ए वन चॅरिट. कोर्ट चालवणे माझी एकट्याची किंवा साहेबांची जबाबदारी नाही आहे, सायमल्टेनियसली दोघांकडून करून पण कॉपरेशन पाहिजे. आणि आम्हाला पण हे कळायला पाहिजे की बाबा त्याची भूमिका तो वकील नाही मांडणार तर काय करणार, मला काय फरक पडतो जर मी 10 मिनिटाचं पेशन्स हिअरिंग दिले तर. म्हणून प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होतात. म्हणून एक कॉन्फिडन्स पाहिजे, पेशन्स पाहिजे आणि प्रचंड प्रिपरेशन पाहिजे बिईंग अ गुड ॲडव्होकेट. मला वाटतं आमची वेळ संपत आली ना. सर, 1 मिनिट फक्त एक रिक्वेस्ट आली, पटकन विचार भाऊ, लवकर. गुड मॉर्निंग सर. सर, जसे आपण म्हटलं आहे की लॉ स्टुडंट्सला भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं की जॅग, जज ॲडव्होकेट जनरल,
तर बरेच लोकांना त्या फील्ड रिलेटेड काही माहिती नाही आहे. जसे जजेस तर आहेत, आपण काय जजेसना अप्रोच करून विचारू शकतो का आपण काय करायला पाहिजे जज होण्यासाठी. तर जॅकसाठी तुम्ही थोडीशी माहिती देऊ शकता का? आणि काय बघा, qualities पाहिजे? ऐका ना आम्ही मला तर आता जवळपास 26 वर्ष सर्व्हिस झाली. आमचा पॅटर्नच वेगळा होता. ह्या सगळ्या गोष्टी ज्या इझिली गुगलवर अवेलेबल आहेत ना, आणि कोणकोणत्या त्याच्यासाठी तुम्ही टीचर बोलवा आणि तिथे घ्या. आमचं त्यामध्ये वेळ नका, आमचा वेळ घ्या तुम्ही. बाबा ज्युडिशियल वर्किंग कसं चालतंय, तुमचे काय प्रश्न आहेत, म्हणजे कुठे आमच्या बाबी चुकतात, तुमच्या जजेसबद्दल काय तक्रारी आहेत. कारण वी मस्ट बी ओपन माइंड. म्हणून मी तर माझ्या कोर्टाचा रिव्ह्यू घेत असतो की बाबा कुठे काही गडबड आहे का, कॉपिंगचा अर्ज का रे बाबा 30 दिवस ठेवला, काय कारण त्याच्या मागे, फाईल काढण्यामध्ये कुठे त्रास होतोय का. मी तुम्हाला एक साधं सांगतो, आम्ही आत्ता परवा कोर्ट बांधलेले 6 महिने पण झाले नाही, तुमच्या बेसिनना जावंसं वाटत नाही हो, एवढे लोक गुटके खाऊन थुंकलेले आहेत. म्हणजे फक्त हायकोर्ट कोर्ट बांधून देणं हायकोर्टाची जबाबदारी, गव्हर्नमेंटने फंड देणं, बाकी ते सांभाळणे आपली जबाबदारी नाही का. हो, अर्धे बेसिन चोकआउट झालेले आहेत का, तर सिगारेट टाकलेत किंवा पाव टाकलेले आहेत. मग पुन्हा आपण त्या शेख महम्मदनी तो काहीतरी हकीमने प्रश्न विचारला ना, पुन्हा आपण संस्कारावरच येतो की तुम्हाला शिकवलंय का घरी. अजूनही आम्हाला एकही आढळलं नाही की साहेब हा माणूस इथं पान खाऊन थुंकलेला आहे आणि हा सीसीटीव्ही बघा मी याला ओळखतो. पीडीजनची आम्हाला वेळोवेळी डायरेक्शन की सीसीटीव्हीला बसा, आम्ही बसू शकत नाही. मग कोर्ट सांभाळणे फक्त 12 जजेसची जबाबदारी आहे का. व्हॉट अबाउट 200 लॉयर्स. तुम्ही बघा ना आपल्या कशा भिंती झालेल्या आहेत. म्हणजे हे ना एकाचं काम नाही आहे, सगळ्यांनी मिळून करायचं काम आहे. नाही तर आम्ही तात्पुरते आलो, 2 वर्षाचे पाहुणे ट्रान्सफर होणार, पुन्हा जाणार. म्हणून तो प्रश्न तुम्ही लेक्चरला किंवा जे रिसेंट एक्झाम देतात त्यांना विचारतो. सर सॉरी टू इंटरप्ट. नाही, माझा प्रश्न एवढाच आहे का जसे जजेसला आपण अप्रोच करू शकतो का त्यांचे काय काम आहेत आणि एका स्टुडंटमध्ये काय क्वालिटीज पाहिजे, पण जॅक जो हा पार्ट आहे तो डिफेन्सचा पार्ट आहे. तर तुमच्या नजरेत कधी कोण असा आलाय का ते क्वालिटीज त्यांनी क्रिएट केली पाहिजे त्याच्यामध्ये, तर तो जॅक म्हणून एक ऑफिसर होऊ शकतो आर्ममध्ये. ज्या गोष्टी आपल्याला आपले शिक्षक चांगल्या प्रकारे सांगू शकतात त्या गोष्टीसाठी जजेसला अप्रोच करायची काही गरज नाही. तुम्ही आले तरी कोर्टामध्ये साहेब डायसला असताना यू कॅन आस्क एनी क्वेश्चन्स, कारण तुम्ही स्टुडंट आहे, तुमचं काही कोणती ब्रीफ नसते, काही नसते. तुम्ही कोर्टात आल्यानंतर कोणत्याही जजेसला डायसवर विचारलं सर ही अडचण आहे, मी असा विद्यार्थी आहे, तर मला हमखास खात्री आहे की तुम्हाला ते खरंच मार्गदर्शन करतील. राहिला प्रश्न जॅकचा, तर ते गुगलला तर आहेच. मी जेव्हा एक्झाम दिली होती 2012 साली, तेव्हा मला सेंटर होतं भोपाळ, मध्य प्रदेश. तर ते त्यांचे ठरलेले सेंटर्स आहेत, दिल्ली आहे, बेंगलोर आहे, भोपाळ आहे, जिथं त्यांचं हेडक्वार्टर आहे तिथं ते असतात. आणि त्यांचा काही असा पेपर नसतो, त्यांचा एक प्रोग्राम असतो 3 दिवसाचा 4 दिवसाचा. ते बसवतात, चर्चा करायला लावतात, त्यामधून तुमची पर्सनॅलिटी आधी ते डिटरमाइन करतात. तिथं म्हणजे असा पेपर नाही आहे 100 मार्काचा 50 मार्काचा किंवा असा. मी जेव्हा एक्झाम दिली तेव्हा ते आम्हाला बसवायचे, मला दुसऱ्याच दिवशी घरी त्यांनी परत पाठवलं. तिकीटचे पैसे पण तेच देतात, जेवणाची सोय पण तेच करतात, पण त्याला ती वेगळीच क्वालिटी लागते. ती सर माझ्यामध्ये नव्हती, म्हणून मी भोपाळला जाऊन एन्जॉय करून परत आलो. हां, तर ते आहे, गुगलला सर्च करा, सगळं मिळते. एव्हरीथिंग इज देअर ऑन गुगल. वी आर थँकफुल साहेब, परत आले म्हणून आम्हाला एक चांगला जज मिळाला. सर्व मान्यवरांचे खरोखर आभार. आजचं हे सत्र खूप खेळीमेळीने आपण पार पाडलेत आणि सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण दिलेत आणि शंकांचे निरसन झालेलं आहे. तर मी सगळ्या मान्यवरांना विनंती करेन की सर आपण रेस्ट रूममध्ये प्रस्थान करावं आणि 5 मिनिटाचा रेस्ट होईल आणि त्याच्यानंतर आपलं पुढचं जे सत्र आहे ते चालू होईल. म्हणून कोणी जागेवरून उठू नका, जागेवर बसून राहा. 5 मिनिटात परत आपला पुढचा जो कार्यक्रम आहे वेगळं व्याख्यानमाला तो सुरू होईल. सगळ्यांचे धन्यवाद. सगळ्या मान्यवरांचं पुनश्च विधी फाउंडेशनतर्फे आम्ही हार्दिक आभार मानतो. आपण आलात, आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि मोलाचं मार्गदर्शन सर आपण केलं. म्हणून सर्व मान्यवरांचं हार्दिक आभार. धन्यवाद.